नो प्रॉब्लेम. फर्स्ट टाइम आहे ते ऐका. आपला मार्च महिन्यात एक वेबिनार झालं होतं, त्यामध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट कसं करायचं, कसं ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी आपली कशी यूज करायची, आणि ETF ला कसं यूज करायचं. बरोबर. सो ETF आणि ऑल टाइम हाय हाय या दोन्ही स्ट्रॅटेजी आपण डिटेलमध्ये शिकलो, आणि एक वेल्थ क्रिएशनचं सिक्रेट्स त्याच्यामधून आपण रिव्हील केलं. बरोबर. होप तुम्ही त्याच्यावरती काम करत असणार. कोणी करते काय काम सध्या ऑल टाइम हाय ETF वरती विदाउट माय रिकमेंडेशन? मी जे ग्रुपमध्ये रिकमेंडेशन देतो त्या व्यतिरिक्त स्वतः अनालिसिस करून करते कोणी? येस, माझ्याशी बोलू शकता. ATH वर करते सर. करताय, गुड. तुम्ही काम करा. खूप प्रॉफिट होत आहे त्याच्यामध्ये. खूप म्हणजे खूप चांगला प्रॉफिट होत आहे. ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजीवरती महिन्यातून 4-5 स्टॉक्स येतात आणि 3-3, 4-4, 5-5% पेक्षा जास्त रिटर्न्स ते देतात. बरोबर. सो तुम्ही चेक करू शकता मार्च महिन्यामध्ये, नंतर एप्रिल महिन्यात कुठल्या स्टॉकचा ऑल टाइम हाय ब्रेक झाला आणि त्यांनी कसे रिटर्न्स दिलेले आहेत. ETF ची मी शीट दिलेली आहे, गुगल फायनान्स शीट, ते पण तुम्ही चेक करू शकता. तर जे नवीन आहेत त्यांना, ज्यांना हे माहिती नाही, तो व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ युट्यूबवरून तुम्ही बघू शकता. ओके. सो ग्रुपमध्ये पण मी तो शेअर करेल, ग्रुपमधून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आजचा क्लास आहे, आजचा जो वेबिनार आहे, साधारण आपला वेबिनार 1 ते 1.25 तास होईल. जो जसा आपला क्लास असतो ना, क्लास सारखा 1 ते 1.25 तास, 1.5 तासापर्यंत चालेल आपला वेबिनार. आणि आजच्या वेबिनारमध्ये काय काय आपण डिस्कस करणार आहोत, काय काय गोष्टी आपण रिव्हील करणार आहोत, ते तुम्हाला मी सांगून देतो. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की काय काय आपण करू शकतो, म्हणजे काय काय आपण डिस्कस करणार आहोत. तर सो मोस्टली सर्व जणांना, सर्व मेंबर्सना, जे शेअर मार्केट जे लोक काम करतात किंवा जे नवीन एंटर करायचं असते, त्यांना सर्वांना एक प्रॉब्लेम येतो, अडचण येते सर्वांना. आणि एक प्रश्न पण पडतो सर्वांना की डीमॅट अकाउंट कुठं ओपन करायचं. डीमॅट अकाउंट आम्ही कुठल्या ब्रोकरकडे ओपन करायचं, कुठला ब्रोकर आहे जो आम्हाला कमी चार्ज लावेल. बरोबर. ठीक आहे, जे नवीन आहे ते ऐका, काही अडचण नाही. ओके. कारण की आजचं जे आहे ते एक टोटली डिफरंट आणि नवीन कॉन्सेप्ट आहे हा. ओके. सो तुम्ही अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा. ओके. सो सो त्यामध्ये ब्रोकरच्या संबंधित आपण आज डिस्कशन करणार आहोत. ब्रोकर आपल्यासाठी कुठला चांगला आहे आणि खूप कुठला चांगला आहे. सो मोस्टली ब्रोकरवरती फोकस राहणार आहे. त्याच्यानंतर आपण आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करू आणि फायनलाइज करू की कमी कॅपिटलवरती कसं काम करायचं. कमी कॅपिटलवरती म्हणजे आपण इंट्राडे मध्ये कशा प्रकारे काम करतो. जर आपल्याकडे सपोज मी तुम्हाला माझ्या डॅशबोर्डवरती घेऊन जातो. ओके. अकाउंटवरती माझी स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? येस, सर. मला हो सर. येस. सपोज एखादा स्टॉक आपल्याला बाय करायचा आहे इंट्राडे साठी. ही ऑर्डर बुक मी ओपन केलेली आहे आणि यामध्ये मी इंट्राडे साठी सध्या HL चा स्टॉक आहे. याची सध्याची जी प्राइस आहे, मार्केट प्राइस, ती आहे 3586 रुपये. बरोबर. 3586 रुपये. याला जर आपण लॉंग टर्म साठी घेतलं किंवा स्विंग ट्रेडिंग साठी जर घेतलं तर आपल्याला एवढे पूर्ण पे करावे लागतात. आणि जर आपण इंट्राडे साठी घेतलं तर आपल्याला किती पैसे द्यावे लागतात? 770 रुपये फक्त. म्हणजे 5 टाइम्स मार्जिन आपल्याला इथं मिळत आहे. किती? 5 टाइम्स. म्हणजे 3500 रुपये कुठं आणि 700 रुपये कुठं. बरोबर. म्हणजे आपलं जे काम आहे ते कमी कॅपिटलवरती होते इंट्राडे मध्ये. पण इंट्राडे मध्ये काय चॅलेंजेस आहेत? इंट्राडे मध्ये चॅलेंज आहे सर्वात पहिलं की जे आपल्याला जे मार्जिन आपण यूज करणार आहोत, ती मार्जिन आपल्याला एका दिवसात परत करायची असते. किती दिवसात करायची असते? एका दिवसात. म्हणजे आपण सकाळी 9:15 ते 3:30च्या दरम्यान मार्केट अवर्स मध्ये आपल्याला काम करायचं असते. आणि 9:15 नंतर तुम्ही किती वाजता जर ट्रेड घेतला, इव्हन शार्पली 9:15 ला जरी घेतला, तरी आपल्याला जी मार्जिन आपण ब्रोकरची यूज केलेली आहे, ती मार्जिन आपल्याला कधी परत करायची असते? 3:30 वाजताच्या आत. जर आपण ती मार्जिन 3:30 वाजताच्या आत जर परत केली नाही, तर काय होते? ब्रोकर जो आहे आपला ट्रेड एक्झिक्यूट करतो, म्हणजे ब्रोकर आपली पोझिशन काटतो किंवा स्क्वेअर ऑफ करतो, किंवा आपली जी पोझिशन आहे, जी बायची पोझिशन आहे, ब्रोकर ती सेल करतो, किंवा सेलची जी पोझिशन आहे ती ब्रोकर बाय करतो. म्हणजे आपल्याला स्क्वेअर ऑफ करून देतो ब्रोकर. बरोबर. आणि याच्यामध्ये चॅलेंजेस ही आहे की जर एका दिवसात जर आपल्याला एक्सपेक्टेड प्रॉफिट नाही झालं, तर आपल्याला लॉसमध्ये बाहेर पडावं लागेल किंवा ब्रोकर आपल्याला लॉसमध्ये बाहेर काढेल.
आणि थोडंसं ते रिस्की होऊन जाते. बरोबर आहे? असंच होते ना इंट्राडे मध्ये? आय एम राईट आर रॉंग? येस सर. हो सर. ग्रेट. बरोबर, इंट्राडे मध्ये असं होते. आता जर असं झालं, ही मार्जिन तुम्हाला एक आठवड्यासाठी दिली तर ब्रोकरनं कसं होईल? म्हणजे जर तुम्ही इंट्राडे साठी एखादा स्टॉक अनालिसिस केला आणि तुमचं टार्गेट आहे 2%चं, इंट्राडे साठी एखादा स्टॉक अनालिसिस केला आणि दिवसभराचं आपलं जे टार्गेट आलं कॅल्क्युलेट होऊन की ते आहे 2%चं, आणि 2% टार्गेट अचीव नाही झालं, आपलं 2% आपलं टार्गेट अचीव नाही झालं, आणि ती मार्जिन आपण सेम मार्जिन म्हणजे जो स्टॉक आपण 770 रुपयाला बाय केलेला आहे, सेम तेवढ्याच प्राइसवरती जर आपण त्याला कॅरी केलं तर पुढे एक आठवड्यासाठी, 10 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, महिन्याभरासाठी, 2 महिन्यासाठी, आपल्याला किती हेल्प होईल या सर्व गोष्टीची आपण इमॅजिन करू शकतो. जे लोक ऍक्टिव्हली काम करत आहेत ते ह्या समजू शकतात, ते सर्वजण. बरोबर, जे ऍक्टिव्हली काम करत आहेत ते हे समजू शकतात. आणि मोस्टली इंट्राडे मध्ये आपल्याला कमी कॅपिटलवरती काम होतं म्हणून आपण रिस्क घेऊन काम करतो. पण तेच जर आपल्याला लॉंग ड्युरेशनसाठी म्हणजे लॉंग टर्मसाठी 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना, 2 महिने, 3 महिने एवढ्या पिरियडसाठी जर ब्रोकर मार्जिन देत असेल तर आपलं कमी कॅपिटलवरती काम होते, आपण पीसफुली शांत माइंडनं मार्केटमध्ये काम करू शकतो आणि पैसे पण कमवू शकतो. कारण की आपल्याला माहिती आहे की लॉंग टर्म मध्ये म्हणजे जर आपण एखादा स्विंग ट्रेड घेतला आहे 2-4 आठवड्यासाठी म्हणजे 2-4 दिवसासाठी, एक आठवड्याभरासाठी, किंवा एखादा एक पोझिशन घेतलेली आहे 2-3 महिन्यासाठी, तर हे आपल्याला माहिती आहे की तो स्टॉक जो आहे तो मला महिन्याभरात 15 दिवसात रिटर्न देणारच आहे. पण आपल्याकडे त्या स्टॉकला कॅरी करायसाठी तेवढे पैसे नसतात. म्हणजे हा जर HALचा जर स्टॉक मी बाय केला एक्झाम्पल, आणि याला जर मी कॅरी करतो तर मला पूर्ण 3500 रुपये पे करावे लागतील जर मी याला कॅरी करतो तर, किंवा लॉंग टर्मसाठी याला बाय करतो तर. आणि जर इंट्राडे साठी केलं तर मला फक्त 700 रुपये द्यावे लागतात, 770 रुपये. पण हे 770 रुपये घेऊन जर मी याला लॉंग टर्म साठी कॅरी केलं तर आपल्याला किती बेनिफिट्स होतील, याचे किती फायद्याचं राहणार हे आता सांगा. येस, फायद्याचं राहणार, फायदा होईल, येस असं होऊ शकते. हो सर, होणार की फायदा. बरोबर, असं होऊ शकते. काय झूम करायचं आहे, याच्यापेक्षा जास्त झूम होत नाही. ओके ओके, प्लीज बोलू नका कोणी. तुमच्या आजूबाजूला जर गोंधळ असेल तर माईक बंद करा प्लीज. आज रविवारचा दिवस आहे. मी तुम्हाला सर्वांना सर्व तुमचे कामं बाजूला ठेवून इथं बसवलेलं आहे, आणि तुम्ही जो वेळ दिलेला आहे त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि तो वेळ सत्कर्मी लागला पाहिजे, त्याच्यातून काही चांगला आउटपुट मिळालं पाहिजे याच अपेक्षेनं तुम्ही आहात आणि मी पण इथं आहोत. तर तुमचा वेळ जो आहे मी बिलकुल वेस्ट होऊ देणार नाही. नक्कीच चांगलं आज आपल्याला शिकायला मिळेल. आणि प्लीज कोणीही वेळ आमचा वाया घालवण्याचा प्रयत्न करू, प्लीज माझी रिक्वेस्ट आहे. तुमच्या आजूबाजूला नॉईस असेल, गोंधळ असेल तर माईक बंद करा. जर तसं करता येत नसेल तर तुम्ही क्लास लिव्ह करू शकता, प्लीज प्लीज. ओके, सो आपण हे जे आज शिकणार आहोत हे सिस्टम कसं आपण यूज करू शकतो, कसलं की जे इंट्राडे साठी आपण बेनिफिट्स घेऊ शकतो ते आपण लॉंग टर्म साठी घेऊ शकतो का, ते पॉसिबल आहे, आपण ते घेऊ शकतो. बरोबर. सो तेच कशा प्रकारे वर्क होते सिस्टम, ते कसं करत असतात ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. कोणाला माहिती आहे का असं होते म्हणून? कदाचित माहिती असू शकते, आणि मी मध्ये मध्ये क्लासमध्ये पण 1-2 वेळा बोललेला आहो, आणि मला फॉलो पण कोणीतरी विचारलं होतं फोनवरती. सो सांगितलेलं आहे मी. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का असं काही होते म्हणून, असं काही करता येते म्हणून? माहिती आहे? चॅट बॉक्समध्ये सांगू शकता ज्यांना बोलायला ऍक्सेस नाही ते. येस, नाही, माहिती नाही असेल तर येस, नसेल तर नो. नो येस, सर. नो, गुड. संतोष सर, सुनील सर, विक्की सर, वैभव सर, स्टुडंट्स आहेत ना आधीचे सर्व? नो प्रतिभा सर. मॅडम, गुड. प्रतिभा मॅडम, कादंबरी मॅडम, ओके. सो असं सिस्टम आहे, तेच आपण डिस्कस करू, त्याच्याविषयी आपण डिस्कस करू. गुड. आपण नेहमी ऐकलं असेल, बऱ्याच वेळा एक गोष्ट ऐकण्यात आली असेल आपल्या, जो धंदा असतो ना, बिझनेस, तो धंदा दुसऱ्याच्या पैशांनी करायचा. जे मोठमोठे बिझनेसमॅन्स आहेत ना, तुम्ही कधीही बघा,
कुठलीही भारतातली किंवा जगातली कुठलीही कंपनी असो, त्या कंपन्यांवरती कर्ज खूप आहे. ऐकले का तुम्ही? रिलायन्स असो, अदानी असो, कुठलाही ग्रुप असो, त्या प्रत्येक कंपनीवरती कर्ज आहे. ते त्यांच्या पैशानं काम नाही करत. म्हणजे पैशानं म्हणजे पूर्ण कॉन्ट्रीब्युशन त्यांचं स्वतःचं नसते 100%. जर एखाद्या कंपनीचं जर 1,000 कोटी रुपयाची आहे, तर त्याच्यात त्यांचे काही पर्सेंट असतात आणि काही ते लोन घेतात आणि काही इतर बिझनेस पार्टनर करून घेतात. बरोबर. म्हणजे असं म्हणतात की धंदा जो आहे तो दुसऱ्याच्या पैशांनी करायचा असतो, आपल्या पैशांनी नाही. आपलं फक्त डोकं लावायचं असते. डोकं लावायचं असतं म्हणजे आपल्याला आपला ब्रेन यूज करायचा असतो. आपल्याला फक्त स्वतःची जी आपण काय म्हणू शकतो आपण स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला यूज करायची असते त्या बिझनेससाठी. म्हणजे बिझनेससाठी जो फंड आहे, फंड दुसऱ्याकडून घ्यायचा आणि जे स्ट्रॅटेजीज आहेत ते आपल्या स्वतःचे यूज करायचे आहे. सेम आपण असाच कॉन्सेप्ट इथे यूज करणार आहोत. आपण इथं जो लोनचा कॉन्सेप्ट आहे तो यूज करणार आहोत. आता तुम्ही म्हणणार सर लोन घेऊन शेअर मार्केट करायचं का? आधीच तर डिस्क्लेमर देतात सर्वजण की लोन घेऊन शेअर मार्केटमध्ये काम कधी करायचं नाही. बरोबर. लोन घेऊन शेअर मार्केटमध्ये काम नाही करायचं. आपल्याला बँकेतून लोन नाही घ्यायचं आहे. आपल्याला बँकेतून लोन नाही घ्यायचं आहे. आपल्याला किंवा कोणाकडून पैसे उधार नाही घ्यायचे आहे. आपल्याला इथं ब्रोकर आपल्याला कशी मार्जिन देतो, ब्रोकर जसं आपल्याला ब्रोकर इंट्राडे साठी 3500 रुपयाचा शेअर 700 रुपयात देण्यास तयार आहे, तसाच आपल्याला तो लॉंग टर्म साठी पण देण्यासाठी तयार आहे. तसे ब्रोकर आहेत की जे आपल्याला ह्या फॅसिलिटी अवेलेबल करून देतात. असे ब्रोकर अवेलेबल आहेत की जे आपल्याला ही फॅसिलिटी अवेलेबल करून देतात की तुम्ही तुमचा जो शेअर आहे तो लॉंग टर्म साठी घेऊ शकता आणि त्याला तुम्ही कॅरी करू शकता मार्जिनवर. बरोबर. सो यामुळे काय होईल, आता याची ऍडव्हान्टेज समजून घ्या. यांना काय होईल, आपल्याला सर्वांना माहिती आहे की शेअर मार्केट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉफिट देते. याच्यावर तुमचा विश्वास आहे का सांगा? की शेअर मार्केटमध्ये जर आपण लॉंग इन्व्हेस्टमेंट करतो, लॉंग इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्विंग ट्रेडिंग, ऑल टाइम हाय आपलं किंवा ETF म्हणा, त्याच्यामध्ये जर आपण इन्व्हेस्ट करतोय तर आपल्याला त्यात प्रॉफिट होतेच होते. येस, किती जणांना असं वाटते तुमच्यापैकी? होतं. होतो ना लॉंग. कारण हो. इंट्राडे मध्ये पण होते, पण इंट्राडे मध्ये रिस्की आहे. इंट्राडे मध्ये पण होते आणि आपल्याला इंट्राडे मध्ये वेळ द्यावा लागतो तेवढा. इंट्राडे साठी माझं नेहमी म्हणणं असतं की जर तुम्ही मिनिमम 2-3 तास देऊ शकत असाल दिवसभरात मार्केटमध्ये दुसरं कुठलंही काम न करता, तर तुम्ही इंट्राडे मध्ये सक्सेस आहात. बरोबर. लॉंग टर्म मध्ये नाही. दिवसभरातून आता आपण लॉंग टर्म साठी ज्या स्ट्रॅटेजी शिकलेलो आहोत त्याच्यात आपण संडेलाही काम करू शकतो, वीकेंडला करू शकतो, किंवा मंथ एंडला पण करू शकतो. अशा स्ट्रॅटेजीज आपण सर्व शिकलेलो आहोत. बरोबर. सो लॉंग टर्म मध्ये मार्केटमध्ये तर प्रॉफिटच आहे हे आपल्याला एक्सेप्ट करावं लागेल. आणि जे आपण इथं शिकणार आहोत, ज्या मेथॉलॉजी मी तुम्हाला सांगणार आहोत आता, त्यामध्ये जे आपण आधी जे शिकलोय, रियाज तुमचा माईक बंद हो करा सर. प्लीज. ओके. सो लॉंग टर्म मध्ये आपल्याला जे बेनिफिट्स होतात किंवा आधी जे आपण शिकलेलो आहोत, आधीचे जे मी ऑल टाइम हाय आणि ETF ची स्ट्रॅटेजी शिकवलेली आहोत, त्या स्ट्रॅटेजीनुसार आपण स्टॉक सिलेक्ट कसा करायचा, बरोबर, ETF कसा सिलेक्ट करायचा किंवा स्विंग ट्रेडिंग कसं करायचं, याच्याशी स्टॉक सिलेक्शनचे सर्व क्रायटेरिया आपण सर्व शिकलेले आहोत. कंपाऊंडिंग कसं करायचं हे शिकलेलं आहोत आपण. बरोबर. कंपाऊंडिंग फॅक्टर शिकलेला आहोत. पैशांना कंपाऊंड कसं करू शकतो आपण, ETF ला आपण कसं यूज करू शकतो. आता स्टॉक सिलेक्शन त्या आधीच्या क्लासमध्ये आपलं सर्व झालेलं आहे. बेनिफिट्स मिळत आहेत हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. असं आहे का कोणी की ज्यांना स्विंग ट्रेडिंग मध्ये पण ऑल टाइम हाय मध्ये पण लॉस झालेला आहे, किंवा आपण जो घेतलेला आहे त्यात लॉस झालाय म्हणून एखादा असू शकतो स्टॉक. मी म्हणत नाही की 100% प्रॉफिटच होईल म्हणून, पण 90% केसेसमध्ये आपण प्रॉफिटमध्ये आहोत. 90% केसेसमध्ये सर्व स्टॉकमध्ये जे मी इव्हन ग्रुपमध्ये जे रिकमेंडेशन दिलेले आहोत त्याच्यामध्ये पण 99% स्टॉक्समध्ये आपण प्रॉफिटमध्ये आहोत, एक्सेप्ट वन हिंदुस्तान युनिलिव्हर. हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये आपण प्रॉफिटमध्ये नाही सध्या. बाकी जेवढे मी स्टॉक्स दिलेले त्या सर्वांमध्ये आपण 4-4, 5-5, 6-6, 7-7, 8-8, 10-10% प्रॉफिटमध्ये आहोत. इव्हन लास्ट ट्यूजडेला पिडीलाइट नाही, HLS दिला होता. ओके, हा HLS दिला होता. याच्यामध्ये पण आपण 5 दिवसात 5% प्रॉफिटमध्ये आहोत सर्व. घेतला का कोणी HL? बघितलं का कोणी HL ला? गुड. आहे प्रॉफिट मध्ये तुम्ही HL मध्ये? प्रॉफिट मध्ये होते. गुड. प्रॉफिट मध्ये आहे. सेल केला असेल तुम्ही? केला? सेल केला मी.
गुड. ओके, गुड. प्रॉफिट घेऊन सेल करायचं, पैशाला एन्जॉय करायचं, पैसे खर्च करायचे. त्याच्या आधी निफ्टी 20 दिले होते, बँक 20 दिले होते. बँक 20 खूप फास्ट जात आहे बघा तुम्ही. निफ्टी बँक 20, निफ्टी 20 हे सर्व फास्ट जात आहे. त्याच्या आधी ऑल टाइम हाय खूप साऱ्या कंपन्यांचे ब्रेक झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण खूप चांगलं प्रॉफिट कमवतो. टाटा स्टील मी बाय करायला तर टाटा स्टीलनं 20% प्रॉफिट घेतलेला आहे. किती दिवसामध्ये? साधारण 15-20 दिवसाच्या शेड्यूलमध्ये टाटा स्टील दिला होता ना. घेतला कोणी टाटा स्टील? 20 दिवसात टाटा स्टीलमध्ये आपण साधारण 20% पर्यंत प्रॉफिट कमवलं. आणि हे मला सांगणं म्हणजे कसली म्हणजे कमीपणा किंवा भीती वाटत नाही. म्हणजे एकदम कॉलर टाईट करून सांगा वाटते की आपण चांगले पैसे कमावतो. ओके, आहे का कोणी? सांगा ना, मी फेस करतो. कोणी लॉस मध्ये असेल तर सांगा मला. कोणी आहे का तुमच्यापैकी लॉस मध्ये स्टॉक्स मध्ये? नाही. ओके. सो जो कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत इथं, मोस्टली आपण ज्या फॅमिलीतून बिलॉंग करतो, ज्या कॅटेगरीतून बिलॉंग करतो, कॅटेगरी फायनान्सची कॅटेगरी. ओके, आपण ज्या फायनान्शियल कॅटेगरीमधून बिलॉंग करतो, आपल्या देशामध्ये मोस्ट ऑफ द जे लोक आहेत ते मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास कॅटेगरीमध्ये येतात. आणि आपल्याकडे पैशांची अडचण नेहमी 12ही महिने असते. 12ही महिने असं. ओके, 12ही महिने आपल्याकडे पैशांची अडचण असते. असं कधीच म्हणू शकत नाही आपण की माझ्याकडे पैसे आहेत म्हणून किंवा मी सर्व कामं करू शकतो. बरोबर, सगळ्यांकडे राहते, सर्वांचे वैयक्तिक काही अडचणी असू शकतात. इव्हन त्या सर्व क्रॉस करून तुम्ही शेअर मार्केट शिकण्याचं डेअरिंग केलेलं आहे. शेअर मार्केट शिकत आहात आणि एक नवीन काहीतरी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलात. खूप धाडसाचा निर्णय आहे सर्वांचा. आता याच्यातून मी ज्या गोष्टी शिकलेल्या आहोत मी ते तुम्हाला सर्वांना सांगत असतो नेहमी. एक कॉन्सेप्ट आहे जो आपण कमी कॅपिटलवरती आपण चांगलं काम करू शकतो लॉंग टर्म साठी. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये पण मार्केटच्या लँग्वेजमध्ये त्याला म्हणतात मार्जिन ट्रेडिंग. मार्जिन MARGIN मार्जिन ट्रेडिंग फंडिंग MTF. काय म्हणतात? MTF ट्रेडिंग, मार्जिन ट्रेडिंग फंडिंग. ते सिस्टम चालते कसं ते पूर्ण आपण आज फायनल करू. ओके, म्हणजे त्याच्यात तुम्ही आरामात काम करू शकता. आणि कशा प्रकारे, किती त्याचा खर्च किती आहे, किती त्याच्यामध्ये आपल्याला ब्रोकर आपल्याकडून चार्जेस घेईल. ब्रोकर जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आपल्याला कर्ज घ्यायचं आहे तर किती कर्ज घ्यायचं आहे, कर्ज घेतल्यानंतर आपल्याला कर्जाचे बेनिफिट्स काय आहेत, तोटे काय आहेत, कर्ज घेतल्यानंतर ऑब्व्हियसली कर्ज घेतल्यानंतर आपल्याला त्याचा काही इंटरेस्ट पे करायचा असतो तर किती पे करावा लागतो, घ्यायला परवडते की नाही घ्यायला परवडते, हे सर्व पॉइंट्स आपण कव्हर करणार. म्हणजे तुमच्या माइंडमधून पिक्चर क्लिअर होऊन जाईल. इव्हन एंड ऑफ द क्लासला आपण कन्क्लुजन वरती पोहोचू की हे करायचं आहे की नाही करायचं आहे. आणि मी हे पण सांगतो की 90% तुमच्यापैकी यस करायचं आहे या पॉइंट्स वरती येतील. बरोबर. सो नाव आहे मार्जिन ट्रेडिंग फंडिंग. काय म्हणतात त्याला? MTF ट्रेडिंग. MTF ट्रेडिंग जे आहे ते साधारण आपल्या देशामध्ये 5-7 वर्षापासून चालू झालेलं आहे. MTF ट्रेडिंग त्याला म्हणतात, मार्जिन ट्रेडिंग फंडिंग, MTF. आपल्या देशात 100च्या वर ब्रोकर आहेत. जे ब्रोकर म्हणजे आपलं जिथं अकाउंट आहे तिथे, जिथं आपलं डीमॅट अकाउंट आहे त्याला आपण ब्रोकर म्हणतो. 100 पेक्षा जास्त ब्रोकर आहेत. आणि फक्त काहीच ब्रोकर ती फॅसिलिटी आपल्याला देतात. काहीच ब्रोकर. आता उदाहरणार्थ झिरोदा आहे, झिरोदा ती फॅसिलिटी देत नाही. झिरोदा ती फॅसिलिटी देत नाही. आता MTF त्याला म्हणतात. MTF फॅसिलिटी झिरोदा देत नाही म्हणजे काय की आपल्याला झिरोदा इंट्राडे मध्ये मार्जिन देतो. म्हणजे इंट्राडे मध्ये जर एखादा शेअर आपल्याला बाय करायचा आहे तर इंट्राडे मध्ये त्या शेअरला बाय केल्यानंतर आपल्याला इंट्राडे साठी मार्जिन देतो, पण आपल्याला झिरोदा लॉंग टर्म साठी मार्जिन देत नाही. आता त्यांचे काय क्रायटेरिया आहे, काय रूल आहे ते त्यांच्या मॅनेजमेंटने काय डिसाईड केलेलं आहे ते त्यांना माहिती. बरोबर, पण ते झिरोदा देत नाही. ओके, पण झिरोदा जो आहे हा इंडियातला आजच्या डेटमध्ये टॉप 1 ब्रोकर आहे. ग्रो आहे, झिरोदा आहे, टॉपचे ब्रोकर आहेत इंडियामधले. त्यांचे सॉफ्टवेअर चांगले आहेत, सर्व्हिसेस चांगले आहेत, पण ही फॅसिलिटी झिरोदा देत नाही. तर का देत नाही त्याच्यावर आपल्याला डिस्कस नाही करायचं आहे. कोण देते ही फॅसिलिटी आणि चांगली कोणाची फॅसिलिटी आहे हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, कोण देते आणि चांगली फॅसिलिटी कोणाची आहे आणि त्या फॅसिलिटीचा आपल्याला खरंच फायदा आहे का हे पण आपण डिस्कस करू. ICICI डायरेक्ट माहिती आहे सर्वांना. ICICI डायरेक्ट एक फुल सर्व्हिस ब्रोकर आहे. ICICI डायरेक्ट ही फॅसिलिटी देतो. ICICI डायरेक्ट नंतर HDFC देतो, ऍक्सिस देतो, मोतीलाल ओसवाल देतो, अपस्टॉक देतो, एंजल वन देतो. एंजल वन जे आहे ना, एंजल वन ब्रोकिंग हे पण देतो. बरोबर. आणखी अलाइज ब्ल्यू असे खूप सारे ब्रोकर आहेत की ह्या MTFच्या फॅसिलिटीज देतात. बरोबर. MTF म्हणजे मी पुन्हा सांगतो. ओके, MTF म्हणजे जसं आपण हा शेअर लॉंग टर्म साठी घेतलेला आहे, इंट्राडे साठी जर घेतला तर आपल्याला फक्त 770 रुपये पे करावे लागतात. पण आपण हा जर शेअर लॉंग टर्म साठी घेतला
तर आपल्याला पूर्ण पैसे पे करावे लागतात ह्या शेअर खरेदी करण्यासाठी. मग जर आपण लॉंग टर्म साठी याला बाय केलं आणि हे फक्त 717 रुपये पे करायचे आहेत आपल्याला, त्याला म्हणू शकतो आपण MTF. आपल्या साध्या सरळ भाषेत मार्जिन ट्रेडिंग फंडिंग. म्हणजे काय की जो शेअर आपण बाय करतोय त्याची जी रिमेनिंग मार्जिन आहे, राहिलेली जी मार्जिन आहे, त्याच्यावर जो फंड आहे तो कोण प्रोव्हाइड करते आपल्याला? तो ब्रोकर प्रोव्हाइड करतो. कोण प्रोव्हाइड करतो? ब्रोकर. जसं इंट्राडे मध्ये पण आपल्याला कोण प्रोव्हाइड करतो? ब्रोकर प्रोव्हाइड करतो. लॉंग टर्म साठी पण आपल्याला ब्रोकरच प्रोव्हाइड करतो, फंड प्रोव्हाइड करतो ब्रोकर आपल्याला. मग आता इंट्राडे मध्ये ब्रोकर जे आहे ते आपल्यासाठी थोडीशी रिस्क घेतो आणि एंड ऑफ द डे आपली पोझिशन स्क्वेअर अप करतो. लॉंग टर्म साठी ब्रोकर काय करतो? आपल्याला रिमेनिंग अमाऊंट जी आहे, आता सपोज हा शेअर एक 3500 रुपयाला आहे. कितीला आहे? 3500 रुपयाला. आणि आपण 717 रुपयाला जर याला बाय करतोय लॉंग टर्म साठी, 3584 3586 मायनस 717 किती रुपये राहतात? 2869 रुपये. हे पैसे कोण देते? हे पैसे आपल्याला देतो ब्रोकर. ब्रोकर हे पैसे आपल्याला देतो आणि तुम्ही हे शेअर खरेदी करू शकता. म्हणजे आपण एका शेअरवरती डिस्कस करतो, एका शेअरच्या एक्झाम्पलसाठी. म्हणजे किती? रिमेनिंग 2800 रुपये जे आहेत ते आपल्याला ब्रोकर देतो लॉंग टर्म साठी. आणि लॉंग टर्म म्हणजे किती दिवसासाठी? लाईफ टाईम साठी. लॉंग टर्म म्हणजे किती दिवसासाठी? लाईफ टाईम. म्हणजे जर हा शेअर आपण बाय केला आणि याला लाईफ टाईम साठी आपण याला होल्ड केलं तर ब्रोकर आपल्याला लाईफ टाईम साठी मार्जिन देऊन देतो. असे पण ब्रोकर आपल्या देशात आहेत. सो काही ब्रोकर जे मार्जिन देतात ते 3 महिन्यासाठी देतात. म्हणजे तो शेअर तुम्ही खरेदी करा, 3 महिन्याच्या आत जर तुम्हाला त्यात प्रॉफिट होत नसेल, 3 महिन्याच्या आत, किंवा जर 3 महिन्याच्या आत जर तुम्ही त्या शेअरला जर सेल केलं नसेल, तर ब्रोकर स्वतः तो शेअर सेल करतो इंट्राडे प्रमाणे. मग त्याच्यात तुम्ही लॉस मध्ये आहात, प्रॉफिट मध्ये आहात, तो कोणाचा लुकआउट आहे? तो आपला लुकआउट आहे, तो ब्रोकरचा लुकआउट आहे. याला म्हणू शकतो 90 डेज साठी मार्जिन प्रोव्हाइड करणं. काही ब्रोकर आपल्याला 1 वर्षासाठी देतात, म्हणजे 365 डेज साठी. याच्यामध्ये डेज मध्ये कॅल्क्युलेशन होते, 365 दिवस, 90 दिवस. आणि काही ब्रोकर आपल्याला जे मार्जिन देतात ते देतात आपल्याला लाईफ टाईम साठी. लाईफ टाईम म्हणजे जोपर्यंत आपलं अकाउंट आहे, जोपर्यंत आपण मार्केटमध्ये आहोत किंवा आपण स्वतः जोपर्यंत एक्झिस्ट आहोत तोपर्यंत. बरोबर? तेवढ्या दिवसासाठी ब्रोकर आपल्याला मार्जिन देतो. मग ब्रोकर हे आपल्याला मार्जिन देते, तर ब्रोकरचं काय बेनिफिट्स आहे याच्यासाठी? आणि हे लिगलाइज आहे का? सो MTF ट्रेडिंग आपल्या देशामध्ये लिगलाइज आहे. सरकारनं, सेबीनं त्याला मान्यता दिलेली आहे. बरोबर? आपण इथं गुगलवरती चेक करू शकतो, तुम्ही पण स्वतः गुगलवरती चेक करू शकता. सिम्पली गुगलवरती टाईप करायचं आहे तुम्हाला, MTF ट्रेडिंग इंडियामध्ये अलाउ आहे का? तर येस, MTF ट्रेडिंग इंडियामध्ये अलाउ आहे. बरोबर? ते कसं अलाउ आहे ते पण आपण, अलाउ करण्याचे प्रोसेस काय ठेवलेले आहेत गव्हर्नमेंटनं ते पण आपण ते डिस्कस करू इथे. आणि हा टॉपिक एवढ्या दिवसानंतर का सांगतो? ओके, तुमच्या मनात हा पण प्रश्न येऊ शकतो की सर हे क्लासमध्ये का नाही? सो हा टॉपिक क्लासमध्ये नाही होत डिस्कस. का क्लासमध्ये होत नाही? क्लासमध्ये तुम्ही सर्वजण नवीन असता आणि तुमची प्रॅक्टिस झालेली नसते. तुमची इंट्राडेची प्रॅक्टिस नसते, लॉंग टर्मची प्रॅक्टिस नसते, स्विंग ट्रेडिंगची प्रॅक्टिस नसते, आणि मार्केटमध्ये कुठल्या पॉईंटवरती काम करायचं आहे हा व्ह्यू पण क्लिअर नसतो. म्हणजे इंट्राडे करणं योग्य राहणार की लॉंग टर्म करणं योग्य राहणार, किंवा चांगलं प्रॉफिट, व्यवस्थित प्रॉफिट आपण स्विंग ट्रेडिंग मध्ये कमावू शकतो की इंट्राडे मध्ये कमावू शकतो, हा पण पिक्चर क्लासमध्ये क्लिअर नसतो. मग त्याच्यासाठी क्लिअर कधी होतो हा? असा एक्सपिरियन्स आल्यानंतर. आता तुम्हाला सर्वांना एक्सपिरियन्स आलेला आहे चांगला. तुम्ही मार्केटमध्ये एक एक्सपिरियन्स इन्व्हेस्टर म्हणून तुमची काउंटिंग होऊ शकते आता. कारण की तुम्ही ऑर्डर बाय केलेल्या शेअर सेल केलेले आहेत, प्रॉफिट झालेले आहेत, काही लॉस पण तुम्ही झेललेले असतील. सो तुम्हाला एक आयडिया आलेली आहे चांगल्या प्रकारे की मार्केटमध्ये पैसा कशामध्ये बनतो. इंट्राडे मध्ये बनतो चांगला की लॉंग टर्म मध्ये बनतो दोन्हीमध्ये. पण आपला माइंड, पीस ऑफ माइंड पण कुठं मेंटेन राहते ते पण आता कळलं असेल. आणि जर या लॉंग टर्म मध्ये जर आपल्याला अशा फॅसिलिटी जर मिळत असतील तर ते किती आणखी बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतात, हे पण एक विचार करण्यासारखा पॉइंट आहे. बरोबर? सो आता एमटीएफ ट्रेडिंग मध्ये जसं मी या पॉइंटवरती होतो, रिमेनिंग अमाऊंट जी आहे आपली, याच्यावरती ब्रोकर जो आहे, ब्रोकर आपल्याकडून काय करतो? पैसे घेतो. पैसे घेतो म्हणजे काय? आपल्याकडून ब्रोकर इंटरेस्ट घेतो. ब्रोकर आपल्याला एवढ्या पैशांचं कर्ज ऑफर करतो, लोन ऑफर करते. काय करते? लोन ऑफर करते. त्याला म्हणतात ई मार्जिन.
ई मार्जिन म्हणजे काय, ब्रोकर आपल्याला जे लोन ऑफर करते ते आपल्याला अकाउंटमध्ये पैसे नाही देत, आपल्या म्हणजे आपल्या जे बँक अकाउंट आहे बँक अकाउंटमध्ये पैसे देत नाही आपल्याला ब्रोकर. आपल्याला काय म्हणतो की तुम्ही हा शेअर लॉंग टर्म साठी घेऊ शकता, रिमेनिंग अमाऊंट जी आहे ती याची आम्ही ती पे करतो किंवा आम्ही याच्यावरती मार्जिन देतो. याची जी सिक्युरिटी आहे ती आम्ही प्रोव्हाइड करतो. तुमचे शेअर्स जे आहेत ते आमच्याकडे प्लेज करा. प्लेज करा म्हणजे काय, ते आम्हाला काही सिक्युरिटी म्हणून तुमचे शेअर्स आमच्याकडे तुम्ही काय करा, प्लेज करा. प्लेज करणं म्हणजे काय होते, आमच्याकडे तुम्ही गहाण ठेवा तुमचे शेअर. म्हणजे आपल्याला काही त्यांना प्रॉपर्टी लिहून द्यायची नाही आहे. ओके, ती एक स्टेप आहे सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू, की जर आपण ते घेत आहोत शेअर्स, म्हणजे आपण त्यांच्याकडून जर पैसे घेत आहोत तर आपण त्यांना काय देत आहोत, आपले शेअर्स त्यांना देत आहोत. म्हणजे आपण एक ऑथॉरिटी देत आहोत त्यांना, की जर मी तुमचे पैसे परत केले नाहीत तर तुम्ही माझे शेअर्स विकून पैसे तुमचे घेऊ शकता. ही ऑथॉरिटी आपण त्यांना देतो. ओके, असा त्याचा अर्थ होतो प्लेजिंगचा. ओके, त्याला म्हणतात प्लेजिंग. आणि हे प्लेजिंग जे आहे हे प्लेजिंग करायची असते आपल्याला कुठं, सेबीच्या थ्रू. सेबीची जी 2 ऑथॉरिटी आहेत आणखी, एक NSDL आहे आणि एक CDSL आहे. CDSL आणि NSDL ह्या 2 ऑथॉरिटी ज्या आहेत, त्या सेबीच्या 2 ऑथॉरिटी आहेत. यांचं काम कोणतं आहे, शेअरचं ट्रान्झॅक्शन चेक करणे, कोणाचे शेअर्स कोणाला मिळाले, कोणाचे नाही मिळाले, कोणाचे अकाउंटमधून किती शेअर्स डेबिट झाले, ह्या सर्व जी प्रोसेस आहे हे कोण करते, हे CDSL आणि NSDL. हे सर्व या दोघांचे काम आहेत, CDSL आणि NSDLचे. म्हणजे प्लेजिंग जे आहे हे कोणाच्या थ्रू होते, आपलं NSDLच्या थ्रू. जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केले असतील तर तुम्हाला NSDLचं व्हेरिफिकेशन करावं लागलं असेल सर्वांना. केलंय का तुम्ही, 100% करावं लागतं NSDLचं व्हेरिफिकेशन. माहिती आहे NSDL, ऐकले का NSDLचं नाव? हो सर. काय NSDL कोण आहे, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड. ओके, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड ॲज अन इंडियन सेंट्रल सिक्युरिटी डिपॉझिटरी बेस्ड ऑन मुंबई. इट वॉज एस्टॅब्लिश ऑगस्ट 1996 अँड फर्स्ट इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी डिपॉझिटरी सिस्टम. हे डिपॉझिटरी सिस्टम आहे जे आपल्या शेअरचं पूर्ण ट्रान्झॅक्शनचे कामं पाहते. कोण, NSDL. ओके, सो जे आपल्या शेअरची जी प्लेजिंग होते ते कोणाच्या थ्रू होते, NSDLच्या थ्रू होते. बरोबर. म्हणजे पहिलं काय, आपल्याला जर शेअर जर मार्जिन मध्ये जर खरेदी करायचं असेल लॉंग टर्म साठी तर आपल्याला काय करायचं असते, ब्रोकर आपल्याला लोन प्रोव्हाइड करतो. ओके, मग ब्रोकरला आपल्याला सिक्युरिटी द्यायची असते, की बाबा हे ठीक आहे, सिक्युरिटी म्हणून माझे जे शेअर जे आहेत मी तुझ्याकडे प्लेज करतो. आपले शेअर्स ब्रोकरकडे प्लेज राहतात. बरोबर, हे झाले पहिलं. दुसरं, ब्रोकर आपल्याकडून काय घेते, ब्रोकर आपल्याकडून घेतो इंटरेस्ट. ऑब्विसली ब्रोकर आपल्याकडून व्याज घेईल, ब्रोकर आपल्याकडून पैसे घेतो. कारण की आपल्याला जे फॅसिलिटीज देत आहे, पैसे देत आहे, असं कोणी आहे का, कुठली बँक आहे का जी आपल्याला पैसे दिले आणि व्याज घेणार नाही म्हणून किंवा चार्जेस घेणार नाही म्हणून? अशा कितीतरी बँक्स आहेत की आपले पैसे बँकेत असल्यानंतर ते चार्ज घेतात, त्यांचे पैसे दिल्यानंतर ते किती चार्ज तर घेतीलच. आपण जर बँकेत पैसे ठेवले, बँक त्याचे पण पैसे कापते आपले. माहितीये, तुम्ही आमच्या बँकेत पैसे ठेवले आहेत, आम्ही तुमचे पैसे कापतो काहीतरी. आणि जर बँक जेव्हा आपल्याला त्यांचे पैसे देईल तेव्हा तर 100% कापणार असते, त्याच्यात तर काही शंकाच नाही. यस, समजत आहे का मी काय म्हणतोय ते? यस सर. गुड, व्हेरी गुड. ओके, सो या सिस्टमला म्हणतात प्लेज करणे, MTF प्लेजिंग. बरोबर. आता हे कोणाकडे करायचं, आपण येऊ पुन्हा ब्रोकरवरती. जे ब्रोकर आहेत आपल्या देशामध्ये ह्या सर्व फॅसिलिटी प्रोव्हाइड करणारे, ज्यांचे मी तुम्हाला नाव घेतले, ऍक्सिस आहे, HDFC आहे, कोटक आहे, नंतर एंजल वन आहे, अलाइज ब्लू आहे. हे सर्व ब्रोकर जे आहेत ह्या सर्व फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात आणि आपल्याकडून ब्रोकरेज घेतात. आपल्याकडून इंटरेस्ट घेतात. मग किती इंटरेस्ट घ्यायला पाहिजे? आज जर नॉर्मली आपण बँकेकडून जर लोन घेतलं, पर्सनल लोन जर घेतलं आपल्या पर्सनल कामासाठी, पर्सनल लोनची इंटरेस्ट रेट किती आहेत, कोणी सांगू शकते का, कोणाला माहिती आहेत? 12 पण असतात, 10 पण असतात, 9 पण असतात. बरोबर. 9 फार रिअर केसमध्ये देतात, ते फक्त सांगतात 9, पण 10च्या खाली नाही कोणाचं इंटरेस्ट रेट. बरोबर. 10, 11, 12, 13 पर्यंत पण आपल्याकडून ते काय घेतात, इंटरेस्ट घेतात. आता या MTF मध्ये जे आपण प्लेजिंग करणार आहोत, जे आपण शेअर घेणार, जे पैसे घेणार आहोत, याच्यावरचं जे इंटरेस्ट आहे ते सर्व ब्रोकरचं वेगवेगळं आहे. सर्व ब्रोकरचं
सर्व ब्रोकरचं वेगवेगळं इंटरेस्ट रेट आहे. उदाहरणार्थ आता मी ICICI जे सांगितलं तुम्हाला, ICICI डायरेक्टचं. सो ICICI डायरेक्ट जे आहे ते अॅन्युअली 18% पण घेते, 15 पण घेते आणि 10 पण घेते. सेम म्हणजे हा शेअर HL शेअरसाठी जर आपण त्याच्याकडून 2800 रुपये जर घेतले, तर प्लेजिंगसाठी जे इंटरेस्ट रेट आहे किंवा ई मार्जिन जी आहे, त्या ई मार्जिनच्या अमाऊंटवरती ICICI डायरेक्ट आपल्याकडून 18% पण घेते, 15 पण घेते आणि 10 पण घेते. यांचे वेगवेगळे प्लान्स आहेत. काय कसे प्लान्स आहेत? जर तुम्हाला ई मार्जिनची फॅसिलिटी पाहिजे असेल तर तुम्हाला आमचे सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. काय करावं लागेल? पेड सबस्क्रिप्शन, म्हणजे पेड मेंबर तुम्हाला आमचं व्हावं लागेल. अपार्ट फ्रॉम डीमॅट अकाउंट, म्हणजे डीमॅट अकाउंट ओपन करावंच लागेल. डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला आमचं ही फॅसिलिटी अवेल करण्यासाठी तुम्हाला आमची मेंबरशिप पण घ्यावी लागेल. मग मेंबरशिपचे त्यांचे हे वेगवेगळे प्लान्स आहेत. म्हणजे ज्या मेंबरशिप ज्याच्यात 18% आपल्याला व्याज द्यावे लागते, त्याच्यात मेंबरशिपसाठी जे चार्जेस आहेत ते कमी आहेत. ज्या मेंबरशिपसाठी आपल्याला 15% इंटरेस्ट लागतो, त्याच्यासाठी चार्जेस आणखी थोडे कमी आहेत. आणि ज्या मेंबरशिपसाठी आपल्याला फक्त 10% इंटरेस्ट लागेल, त्याच्यासाठी जे चार्जेस आहेत ते जास्त आहेत. ओके, हे सॉरी, हे रिव्हर्स आहे. म्हणजे 10% इंटरेस्टसाठी आपल्याला मेंबरशिपचा चार्ज जास्त, 15 साठी थोडासा आणखी जास्त. 15 साठी जो चार्ज आहे तो 10ला जेवढा द्यावा लागतो त्याच्यापेक्षा किती द्यावं लागेल? थोडा जास्त द्यावा. बरोबर. सो असं हे यांचं स्ट्रक्चर चालते. मी एकदा तुम्हाला इथे दाखवतो. कुठे? यांच्या ICICI डायरेक्टच्या साईटवरती. ICICI ओके. सो ICICI डायरेक्टचा आपण फक्त प्लान बघू. ओके, ICICI डायरेक्टचा हे बघा, इथे ICICI डायरेक्टचा प्लान आहे त्यांचा, आणि यांनी स्वतः इथं कम्पेअर केलेला आहे. ICICI डायरेक्टने तो प्लान जो आहे तो इथे दिलेला आहे. काय म्हणते ICICI डायरेक्ट? आपल्याला MTF साठी जर आपण त्यांचा अॅन्युअल प्लॅन घेतला 299 रुपयाचा, 299 रुपयाचा जर आपण त्यांचा प्लॅन घेतला, तर आपल्याला किती MTFचा इंटरेस्ट रेट किती लागणार आहे? 20.49% पर ॲनम. म्हणजे जर आपण त्यांच्याकडून जर पैसे घेतले 2000, 3000, 4000 जे काही, तर आपल्याला किती इंटरेस्ट पे करावं लागेल? 20% त्यांना पर ॲनम. ओके, एका वर्षासाठी. जर आपण हा त्यांचा प्लान आहे 999 रुपयाचा, लाईफ टाईम साठी प्लान आहे. म्हणजे तुम्ही एकदाच पे करा त्यांना पैसे लाईफ टाईम साठी, आणि तुम्हाला लाईफ टाईम इंटरेस्ट किती द्यावं लागेल? घेतलेल्या पैशांवरती 20.49%. नंतर त्यांचा हा एक प्लान आहे 9999चा. याच्यात किती द्यावं लागेल आपल्याला? इंटरेस्ट किती द्यावं लागेल? किती दिसतो सांगा? सांगा किती दिसतो इंटरेस्ट? 9.69%. ओके, म्हणजे याच्या अर्धा, म्हणजे 9.69 म्हणजे आपण साधारण म्हणू शकतो 1,00,000 रुपयावरती आपल्याला वर्षाला 10,000 रुपये द्यावे लागतील. असं होईल ना? 10% म्हणू शकतो ना आपण त्याला. 9.69%ला 9,000 समथिंग काहीतरी होतील ते. म्हणजे 1,00,000 रुपये जर आपण त्यांच्याकडून लोन घेतलं, तर 1,00,000 रुपयावरती आपल्याला साधारण 10,000 रुपये द्यावे लागतील. कशासाठी? जे आपण मार्जिनसाठी पैसे युज करू. ओके, सांगू. ओके, आणखी काही कन्फ्युजन होत असेल तुम्हाला, थोडंसं लवकरच दूर होईल ते पण. ओके, हे झाले त्यांचे कशाचे चार्जेस झाले? हे त्यांचे जर आपण पैसे यूज केले त्याचे चार्जेस आहेत. ओके, इथे चार्जेस आहेत ब्रोकरेजचे. म्हणजे काय? जर आपण जे शेअर बाय आणि सेल करू त्याच्यावरती आपल्याला ब्रोकरेज पण लागणार आहे. सो ब्रोकरेज पण वेगवेगळं आहे. 0.25%, 0.22%, 0.18%, 0.15%. ओके,
अमाऊंटच्या एवढं ब्रोकरेज आपल्याला लागणार आहे, अमाऊंटच्या. ओके, जर आपण 1 लाख रुपयाचे शेअरचं ट्रान्झॅक्शन केलं तर 1 लाख रुपयाचे किती टक्के ब्रोकरेज लागणार आपल्याला या प्लॅनमध्ये? 0.25%, 0.22%, 0.18%. कशाच्या? जी ट्रान्झॅक्शन अमाऊंट असेल त्याच्या. ओके, सो ब्रोकरेज पण आपल्याला इथं द्यावे लागतात. आयसीआयसीआय डायरेक्ट फुल सर्व्हिस ब्रोकर आहे. ओके, आणि हे खूप जास्त चार्जेस घेतात. सर्वात जास्त चार्जेस आयसीआयसीआय डायरेक्टचे आहे, सर्वात जास्त चार्जेस. ओके, सो आता आपल्यासाठी जो बेनिफिशरी आहे, ओके, बोला काय क्वेश्चन आहे, बोला. विवेक पाटील, बोला सर काय क्वेश्चन आहे, बोला लवकर. कोणाला क्वेश्चन आहे विचारू शकता, आणखी त्यांना सोडून आणखी कोणाला क्वेश्चन असेल तर विचारू शकता, बोला ना. बोला पाटील साहेब. नाही काही क्वेश्चन? ओके, करायचं कंटिन्यू. आहे का कोणाला क्वेश्चन? काही काही पॉइंट समजत नसेल तरी पण विचारा. समजत आहे का मी जे सांगतोय ते? येस, दशरथ सर, भैया साहेब, नीलम मॅम, क्लिअर समजत आहे सर्व? क्लिअर आहे. गुड. ओके ओके, चालेल, नो प्रॉब्लेम. सो आयसीआयसीआय डायरेक्टचे जे चार्जेस आहेत ते खूप जास्त आहेत. मी खूप सारे ब्रोकरचं चेक केलं, खूप साऱ्या ब्रोकरला अनालिसिस केलं, खूप साऱ्या ब्रोकरला आयसीआयसीआयचे चार्जेस बघितले, कोटकचे बघितले, एचडीएफसीचे बघितले, सर्व ब्रोकरचे मी चार्जेस बघितले, सर्व म्हणजे जे टॉपचे आहेत. ओके, आणि त्याच्यातून जो एक चांगला ब्रोकर जो निवडलेला आहे त्याचे काय बेनिफिट्स आहेत, त्याचे काय फॅसिलिटीज आहेत ते तुम्हाला मी सांगतो. ओके, एक चांगला एक मोठी कंपनी आहे, कोरियन कंपनी, म्हणजे आपल्या देशात खूप वर्षापासून आहे ती कोरियन कंपनी, मारी ॲसेट्स म्हणून. काय नाव आहे त्यांचं? मारी ॲसेट्स म्हणून एक चांगली कंपनी आपल्या देशामध्ये आहे. आणि त्यांचा जो इंटरेस्ट रेट आहे तो किती आहे माहिती आहे? 6.99%. किती? 6.99% पर ॲनम. 6.99% पर ॲनम. आणि ब्रोकरेज किती आहे? 0. म्हणजे ब्रोकरेज आपल्याला 0 लागणार आहे, नील आहे ब्रोकरेज. ओके, सो हा 6.99% साठी त्यांची एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे त्यांची? 6.99% साठी तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते 5 CRच्या वर असायला पाहिजे. ते थोडंसं डिफिकल्ट आहे आपल्यासाठी. 5 CRच्या वर आपण ट्रान्झॅक्शन करतो तर त्यांचे 2 प्लॅन आहे. काय प्लॅन आहे त्यांचा? एक आहे 6.99%चा आणि एक आहे 9.99%चा. आणि याच्यामध्ये पण ब्रोकरेज किती आहे? 0. किती ब्रोकरेज आहे? 0 ब्रोकरेज आपल्याला इथे लागणार आहे. ओके, मी त्यांच्या अकाउंटवरती, माझं अकाउंट आहे तिथे, माझं आयसीआयसीआय डायरेक्टचं पण अकाउंट आहे आणि मारीचं पण आहे आणि अलाइज ब्लूचे पण, म्हणजे 4-5 अकाउंट आहेत माझे डीमॅटचे. पण मी ज्याच्यावरती काम करतो ऍक्टिव्हली एक आहे झिरोदा आणि एम स्टॉक आणि आयसीआयसीआय डायरेक्ट वरती काही आधी मी घेतलेले शेअर्स आहेत त्याच्यामुळे ते माझं तिथं ऍक्टिव्हली, म्हणजे आधीचे शेअर्स माझी होल्डिंग आहे ते ऍक्टिव्हली तिथे मी काम करत नाही. ओके, सो माझं हे अकाउंट आहे मारी ॲसेट्स, याला म्हणतात एम स्टॉक. एम स्टॉकही म्हटलं चालते किंवा मारी ॲसेटही चालते. गुगलवरती जर तुम्ही चेक केलं, गुगलवरती गुगलचं रिकमेंडेशन त्याच्यात जर चेक केलं की सर्वात कमी पैशावाला MTF वाला ब्रोकर कुठला आहे देशात, तर ते एम स्टॉकचं नाव. कशाचं? एम स्टॉकचं. आणि दुसरं आहे धन. ओके, पण धनचा डिसएडव्हान्टेज काय आहे की धन आपल्याकडून ब्रोकरेज घेते. धन आपल्याकडून ब्रोकरेज घेते. आपल्याला काय, आपले पैसे कुठं वाचतील याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. धनचा इंटरेस्ट रेट कमी आहे आणि एम स्टॉकचा इंटरेस्ट रेट कमी आहे. दोघांचा इंटरेस्ट रेट कमी आहे, बट धन आपल्याकडून ब्रोकरेज घेते, एम स्टॉक आपल्याकडून ब्रोकरेज घेत नाही. ब्रोकरेज घेते म्हणजे काय? आपण याला बाय आणि सेल करतो, आपल्याकडून चार्जेस घेते ना, त्याला म्हणतो आपण ब्रोकरेज. बरोबर, सो ब्रोकरेज घेत नाही कोण? एम स्टॉक. त्यामुळे मी एम स्टॉकला रिकमेंड करतोय तुम्हाला.
ओके. आता आपल्याला एवढा वेळ नाही की आपण वेळ नाही म्हणजे हे खूप नॉर्मल गोष्ट आहे, त्यात तुम्ही स्वतः चेक करू शकता गुगलवरती की कुठला ब्रोकर कमी चार्ज घेतो, कुठला ब्रोकर जास्त चार्ज घेतो. ओके, ते एवढं एक्सप्लेन करण्याची गरज नाही. आपल्याला सिस्टमला युटिलाइज कसा करायचा आहे ते आपल्याला शिकणं महत्वाचं आहे. ओके, सो हे आहे माझं एमस्टॉकचं अकाउंटचं इंटरफेस. ओके, याच्यामध्ये आता थोडासा झिरोदापेक्षा डिफरंट दिसत असेल तुम्हाला. सर्व ब्रोकरचा जो इंटरफेस आहे तो वेगवेगळा आहे. आणि याचा दुसरा बेनिफिट काय आहे माहिती आहे एमस्टॉकचा? याच्यामध्ये तुम्ही इंट्राडेला बाय करा, झिरो ब्रोकरेज. लॉंग टर्म बाय करा, झिरो ब्रोकरेज. अॅन्युअल मेंटेनन्स फ्री, वन टाइम अॅन्युअल मेंटेनन्स फी करा. लाईफ टाइम तुम्हाला मेंटेनन्स फी करावी लागणार नाही, लाईफ टाइम साठी. इंट्राडे मध्ये तुम्ही किती बाय अँड सेल करा. झिरोदामध्ये आपण इंट्राडे मध्ये आपल्याला किती पैसे पे करावे लागतात? 20 रुपये बाय साठी, 20 रुपये सेल साठी, म्हणजे 40 रुपये. तुम्ही लॉस मध्ये हा प्रॉफिट मध्ये याच्याशी काही करायचं नाही. त्यांना कुठल्याच ब्रोकरला काही करायचं नसतं. आपण लॉस मध्ये प्रॉफिट, बरोबर. सो 40 रुपीज प्लस जे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस असतील ते वेगळे. त्या गव्हर्नमेंटचे टॅक्सेस जे आहेत ते सर्वांकडे अप्लिकेबल आहेत. मग तुम्ही कुठेही जा, ब्रोकर ते खिशातून भरणार नाही. सो गव्हर्नमेंटचे जे टॅक्सेस आहेत ते एमस्टॉक मध्ये पण अप्लिकेबल आहेत, झिरोदामध्ये पण आहेत, धनमध्ये पण आहेत, आयसीआयसीआय मध्ये पण आहेत. कुठल्याही ब्रोकरकडे जा, गव्हर्नमेंटचे चार्जेस जे आहेत ते अप्लिकेबल आहेत. पण ब्रोकर जे स्वतः जे चार्जेस घेतो ते आपल्याकडून तो नील ठेवलेले आहेत. कोणी? एमस्टॉक. ओके, तर सपोज आता ही माझी वॉच लिस्ट आहे एमस्टॉकची. इथे बघा, इथे एमस्टॉक मध्ये ही वॉच लिस्ट आहे, दिसते का? स्क्रीनवरती मी मार्क करतोय, दिसते सर्वांना? हो सर. गुड. ओके, सो याच्यामध्ये सपोज आता हा रिलायन्सचा शेअर आहे, मला इथं बाय करायचं. मी बाय वरती क्लिक केलं. काय केलं मी? बाय वरती याच्यावरती क्लिक केलेला आहे. हा माझा ऑर्डर बुकचा इंटरफेस आलेला आहे इथे. ओके, सो इथे बघा, इन्व्हेस्ट म्हणजे लॉंग टर्म साठी बाय करा, डे ट्रेड म्हणजे इंट्राडे साठी, आणि इथे एक आणखी ऑप्शन आलेला आहे. काय आलेला आहे? ई मार्जिन. दिसते का सांगा? ई मार्जिनचं ऑप्शन. येस सर. झिरोदामध्ये हे येत नाही ई मार्जिनचं ऑप्शन, बरोबर. इथं या ब्रोकरकडे आपल्याला ई मार्जिनचं ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे काय? सपोज आता याची करंट प्राइस आहे रिलायन्सची 2,920 रुपये, आणि इथे मी क्वांटिटी टाकतो बॉक्समध्ये 1, बरोबर. 1 क्वांटिटी टाकली तर मला, हो काय झालंय? ओके, ओके, इथे मी क्वांटिटी टाकतो 1 बॉक्समध्ये, क्वांटिटीच्या बॉक्समध्ये. मला काय म्हणते की तुम्हाला इथं किती मार्जिन द्यावी लागेल, टोटल पैसे किती पे करावे लागतील हा शेअर बाय करायसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी? 2,928 रुपये, बरोबर, लॉंग टर्म साठी. आता सपोज मी आता ई मार्जिनचं ऑप्शन सिलेक्ट केलं. ई मार्जिनचं काय म्हणते की ई मार्जिनसाठी तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे पाहिजेत? फक्त 738 रुपये. किती? 738 रुपये. आणि या शेअरला आपण कॅरी करू शकतो लाईफ टाइम साठी. किती दिवसासाठी कॅरी करू शकतो आपण याला? लाईफ टाइम साठी, कितीही दिवसासाठी. ओके, आणि ऑर्डर बुक मध्ये जे काय आपल्याला प्राइस टाकायची आहे, ओके, आता ती प्राइस आपली कुठे येते ते स्ट्रॅटेजी आपल्याला ठरलेलं आहे. आपण याला ऑल टाइम हाय मध्ये घेतोय, स्विंग ट्रेडिंग साठी घेतोय, बरोबर. की आपण आणखी कुठलं शिकलोय? आपलं ईटीएच. हे ईटीएफ मध्ये पण हे अप्लिकेबल आहे. ईटीएफ मध्ये पण हे आपल्याला मार्जिन मिळते. ओके, सो आपण ईटीएफ घेतोय कुठला, त्याच्यासाठी पण हे चालते. सो लॉंग टर्म साठी घेतलंय आपण याला, तर आपल्याला 738 रुपये आपल्या अकाउंटमध्ये मार्जिन पाहिजे. रिमेनिंग अमाऊंट जी आहे ते कोण पे करते? आपली हा ब्रोकर पे करतो. सपोज एक्झाम्पल साठी मला रिलायन्सचे 5 शेअर घ्यायचे आहे. 5 शेअर घेण्यासाठी मला लॉंग टर्म साठी किती पैसे लागतील? 3,694. 3,694 मला लॉंग टर्म साठी याला बाय करण्यासाठी लागतील, बरोबर. आणि जर मी याला फक्त विदाऊट ई मार्जिन घेतोय, मला किती अमाऊंट लागणार आहे? 14,644, बरोबर. तर रिमेनिंग अमाऊंटचं हेच वर्क कसं होते, सिस्टम चालते कसं, तुम्हाला मी सांगतो. ओके, सो 3,694 टोटल आपल्याला इथं लागणार आहे. किती अमाऊंट लागणार आहे आपण एकदा कॅल्क्युलेट करू. ओके, जर 14,644 टोटल अमाऊंट लागणार आहे आपल्याला जर बाय करायचं आहे, आणि ई मार्जिनवर जर घेतला आपण याला, तर आपल्याला किती आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे पाहिजेत? 3,694.
मग आपल्याला ब्रोकर किती फंड प्रोव्हाइड करतोय? 10,950 रुपये. 950. आता हे महत्वाचं आहे, मी जे सांगतो ते. ओके, ब्रोकर आपल्याला किती फंड प्रोव्हाइड करतोय? 10,950 रुपये. बरोबर. आता हा जो ब्रोकर आहे, हा ब्रोकर आपल्याकडून इंटरेस्ट घेणार आहे. किती इंटरेस्ट घेतो हा? 9.9% पर ॲनम. ओके, आपण शेअरला आपल्याला यांचे जो ब्रोकरेज आहे हे अप्लाय होते पर डे प्रमाणे. पर डे, एका दिवसाला किती. आपण जर सपोज हा शेअर बाय केला आणि आपण त्याला 1 महिन्यासाठी आपण होल्ड केलं. किती? 1 महिन्यासाठी. तुम्हाला माहिती आहे ना की 1 महिन्यात आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिट झालेला आहे म्हणून. झालेला आहे का? तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी बाय करा Yes, sir. किंवा लॉंग साठी करा, ऑल टाइम हाय नुसार, तर आपल्याला 1 महिन्यात झालेला आहे का प्रॉफिट? फार रिअरली एखाद्या शेअरमध्ये आपल्याला 1 महिन्यापेक्षा जास्त आपण त्याला होल्ड केलेलं आहे. सर्व शेअरमध्ये आपल्याला विदिन 1 मंथ आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. मी 1 मंथच आपण कन्सिडर करू की 1 महिना जर मी रिलायन्सला कॅरी करतो तर 1 महिन्यात मला किती इंटरेस्ट द्यावा लागेल, 1 महिन्याचा व्याज मला किती द्यावं लागेल. याचं व्याज आहे 9.99% पर ॲनम आणि एका दिवसाला होते 0.027%. किती? एका दिवसाला 0.027%. बरोबर. किती व्याज द्यावं लागेल 30 दिवसाचं कॅल्क्युलेट करू आपण. 10,950 इंटू 0.027 किती होते? कोणी कॅल्क्युलेट करू शकते? 10,950 इंटू 0.027% डिवायडेड बाय 100. 95. डिवायडेड बाय 100 किती आला आन्सर? 2.95. 2.95 म्हणजे 10,950 वरती मला एका दिवसाला किती व्याज द्यायचा आहे ब्रोकरला? ₹2.95. किती? ₹2.95. मी माझे प्रूफ पण तुम्हाला दाखवणार आहे. डोंट वरी. माझ्या अकाउंटमध्ये मी काय ट्रान्झॅक्शन केलेलं आहे मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे आणि माझे चार्जेस किती गेलेले आहेत ते पण दाखवणार आहे. ओके. मला खूप जण म्हणतात सर तुमचं अकाउंटचं तुम्ही दाखवत नाही. तो मी MTF मध्ये जिथं ट्रेडिंग करतो ना ते पण आज दाखवणार आहे तुम्ही. ओके, आणि माझे चार्जेस किती गेलेले आहेत ते पण दाखवणार आहे. डोंट वरी. सो 2.95 आपल्याला पर डे लागतील. ओके, एका दिवसाला. जर आपण याला 30 दिवसासाठी कॅरी करतो, 30 दिवसाचे किती होतील? याला इंटू करायचं 30. किती होते? 88 रुपये. 88 रुपये 69 पैसा. म्हणजे आपल्याला 30 दिवसासाठी किती व्याज द्यावं लागेल सांगा बरं? 88 रुपये. आपल्याला पैसे किती मिळत आहेत वापरायला? 14,000 रुपये. बरोबर. आता याला आपल्याला कोणत्या पर्स्पेक्टिव्हने घ्यायचं माहितीये का? लक्षात घ्या, लॉजिकली थोडस समजून घ्या. आपण सपोज झिरोदामध्ये हे ट्रान्झॅक्शन केलं. झिरोदामध्ये उदाहरणार्थ झिरोदामध्ये आपण जर स्वतः 14,000 रुपयाचे शेअर बाय केले. ओके, 14,000 रुपये आपण देऊन जर शेअर बाय केले झिरोदामध्ये, तर झिरोदामध्ये आपल्याला ब्रोकरेज लागते माहितीये. नाही, झिरोदामध्ये डिलिव्हरीसाठी नाही लागत. झिरोदामध्ये नाही लागत डिलिव्हरीसाठी ब्रोकरेज. ओके, इतर कुठल्या ICICI डायरेक्ट आहे तो आपल्याकडून ब्रोकरेज घेते. एंजल वन पण ब्रोकरेज घेते. झिरोदा ब्रोकरेज घेत नाही डिलिव्हरीसाठी. इथे फक्त आपल्याला 88 रुपये कशाचे लागत आहेत? फक्त इंटरेस्टचे लागत आहेत. ब्रोकरेज नील आहे इथे. आपलं ब्रोकरेज काय होत आहे? नील होत आहे. समजत आहे का तुम्हाला याचा अर्थ? हे किती पॉवरफुल सिस्टम आहे. तर फक्त इथे आपल्याला पूर्ण 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 अभ्यासानं काम करायचं आहे. असे स्टॉक्स आपल्याला घ्यायचे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी आहे की याची प्राइस वाढू शकते. निफ्टी 50 F&O. आपली स्ट्रॅटेजी त्याच्यासाठी पॉवरफुल पाहिजे, जे आपण शिकलेलं आहोत. ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी आपल्याकडे पॉवरफुल आहे, ज्याच्यात आपण खूप साऱ्या बॅक टेस्ट केलेल्या आहे आणि खूप सारे प्रॉफिट्स पण घेतलेले. ETF आपल्याकडे खूप पॉवरफुल आहे. हे सर्व ETF मध्ये पण ऍप्लिकेबल आहे. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये पण हे सर्व सिस्टम ऍप्लिकेबल आहे. आपल्याला ETF मध्ये पण मार्जिन मिळते. या ब्रोकरने 900 शेअरची लिस्ट बनवलेली आहे. प्रत्येक शेअर्सवरती आपल्याला मार्जिन मिळत नाही. कुठल्याही शेअरवरती मार्जिन मिळत नाही. यांची लिस्ट आहे. त्यांनी शेअरची लिस्ट बनवलेली आहे. तेवढ्या शेअर्सवरती ते लोक मार्जिन प्रोव्हाइड करतात. कुठल्याही शेअर्सवरती ते प्रोव्हाइड करत नाही. ओके, सो इथं थोडासा आपण
तुझी मी क्वेश्चन्स घेतो, तुमचा काही क्वेरीज असतील तर मला विचारा, मग आपण पुढे डिस्कस करू. काही डाऊट्स असतील तर विचारा. येस, समजत आहे सर्वांना? समजलं का? काही क्वेश्चन नाही? समजलं? एवढं सोपं आहे? लवकर समजलं? हॅलो येस, बोला सर, बोला. मग आपल्याला ते जास्तीत जास्त किती कॅपिटल देतं यूज करायला? सांगतो. ओके, आपल्याला ते कितीही देऊ शकतात. सपोज आता रिलायन्सचे आपल्याला किती शेअर घ्यायचे आहेत? आपल्याला जर 5 घ्यायचे आहेत तर आपल्या अकाउंटमध्ये मिनिमम एवढी अमाऊंट पाहिजे. हे चालते कसं, की ब्रोकर जो आहे आपल्याला 30-70चा रेशो चालते, किती, किंवा 40-60चा रेशो चालते, किंवा 50-50चा रेशो चालतो. म्हणजे काय, 30% आपल्याला पे करावे लागतात, 70% ब्रोकर पे करते. काही कंपन्यांना आता ब्रोकरने काय केलेलं आहे, की सपोज 1000 कंपन्यांना ही फॅसिलिटी तो देतो. म्हणजे शेअर मार्केटमध्ये किती कंपन्या आहेत, एनएससी वरती 2000पेक्षा जास्त कंपनीज आहेत. मग ती ही जी मार्जिनची जी फॅसिलिटी आहे ते कुठल्याही कंपनीला देत नाही. त्यांनी स्वतः कंपन्या निवडलेल्या आहेत आणि त्याच कंपन्यांना ते अलाउ करतात ते मार्जिनची फॅसिलिटी देणं. म्हणजे ऑर्डर बुकवरती लिहून येते आपल्याला, एखाद्या शेअरवरती मार्जिनचा ऑप्शन येते, एखाद्या शेअरवरती मार्जिनचा ऑप्शन येत नाही. तो निफ्टी 50च्या जवळजवळ सर्व शेअर्सवरती येते, एफएनओच्या सर्व शेअर्सवरती येते, आणि आपण स्वतः पण त्याच्यावरतीच काम करतोय, निफ्टी 50 आणि एफएनओ वरती. म्हणजे आता याच्यात कसं आहे, की जर सपोज 30% तुम्ही पे करा, 70% ब्रोकर पे करते. काही शेअरसाठी 40% आपल्याला पे करायचे असतात, 60% ब्रोकर प्रोव्हाइड करतो. मग तुम्ही कितीही घेऊ शकता. जर आपल्याला इथे 1000 शेअर जरी घ्यायचे असतील तर आपल्याला 1000 शेअरसाठी 30% अमाऊंट आपल्याला पे करायची आहे, 70% अमाऊंट ब्रोकर पे करतो. आलं का लक्षात मॅडम? सांगा. हो सर. आणखी आणखी कोणाला क्वेश्चन आहे? क्लिअर? ओके. येस, पवार सर, अभिषेक सर, समजते ना सर्व? ओमकार सर, नीलम मॅम, रेडमी, मंजू. ओके. सर, स्टॉक ऑप्शन साठी वर्क करतं का हे? हा जो ब्रोकर आहे, हा ब्रोकर आपल्याला मार्जिन सर्व गोष्टीवरती देतो. ऑप्शन मध्ये पण आपल्याला मार्जिन देतो. एम स्टॉक ब्रोकर, बाकीचे ब्रोकर देत नाही. ओके, हा ब्रोकर देतो, बाकीचे ब्रोकर देत नाही. हे वर्क होते स्टॉक ऑप्शन साठी. पण ब्रोकर जे आहे, हा ब्रोकर मार्जिन देतो, दुसरे ब्रोकर देत नाही. लक्षात घ्या, मार्जिन ई मार्जिनचं असं आहे, ते टोटली डिपेंड करते ब्रोकरवरती. तो किती इंटरेस्ट लावतो ते करते त्याच्यावरती ते डिपेंड आहे. सो मग ते त्यांचे जे मार्केट कॉम्पिटिटर जे आहेत, अकॉर्डिंगली ते आपल्याला ते फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. ओके, आता मी तुम्हाला यांचं हे पण दाखवतो, हे किती करतात इथे यांच्या. रिलायन्स वरती क्लिक केलं, ई मार्जिन वरती, ऑल अबाउट ई मार्जिन वरती क्लिक केलं तर हे बघा, एमटीएफ मार्जिन हे त्यांचं स्वतःचं इंटरफेस आहे, म्हणजे त्यांची वेबसाईटचं पेज आहे. इथे काय म्हणतो की 6.99% हे इंटरेस्ट घेतात. पण याचं काय आहे, 5 CR वर ज्यांचं ट्रान्झॅक्शन आहे त्यांना हे 6.99% देतात. इमॅजिन करा, 6.99% अॅन्युअली, डेलीचं नाही. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला सांगू याला कन्व्हर्ट कसं करायचं आहे, तर मला सांगा की आपण एखाद्या शेअर मधून महिन्याला 3% जर कमावले, किती, 3%, वर्षाला आपले किती होतील सांगा बरं? किती होतील? 36. 36. फक्त महिन्याला 3% जरी कमावले आपण, कमीत कमी 3%, तुम्हाला माहिती आहे किती सोपं आहे कमावणं महिन्याला, तर आपण वर्षाला 36% कमावतो. या ब्रोकरचे जर पैसे आपण युज केले, हा किती घेणार आपल्याकडून पैसे? 10%, 9.99%, 9.99% हा घेणार आहे. तरी आपल्याला किती प्रॉफिट होणार आहे? 20% अॅन्युअली. किती होणार आहे? 20%. म्हणून मी सुरुवातीला म्हटलो की धंदा जो आहे तो दुसऱ्याच्या पैशांनी करायचा असतो. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की 3% शेअर मार्केटमधून महिन्याला काढणं किती सोपं आहे. कोणाला माहिती नाही? कोणाला हे अजूनही लक्षात आलं नाही? हे 3%, 4%, इव्हन मी रिकमेंडेशन त्याच्यातच 4-4, 5-5% आहे ते आठवड्याभरात.
आणि या फॅसिलिटीचा जर यूज केला तुम्ही बाय करताना, तर तुमचे स्वतःचे कितीतरी पैसे वाचतील याच्यामध्ये. बरोबर. सरप्राइझिंग वाटते, कन्फ्युजन होतंय. ओके. सो सोनी सर आहेत का? ओके. समजताय? कोण आहे? दीपाली मॅडम. होस्ट आहे गुड. सर. मस्त आहे, म्हणजे इक्विटीसाठी करायला एकदम छान आहे. इक्विटीसाठी चांगलं आहे. इक्विटीसाठी आपली चांगलं एक आहे. स्ट्रॅटेजी एका दिवसात 4% स्टॉक वरती जातो ना. स्टॉकवर जातो आपला ऑल टाइम हाय मध्ये. इक्विटीसाठी एकदम बेस्ट आहे. इक्विटीसाठी बेस्ट आहे. ज्यांना रिस्क फ्री काम करायचं आहे, ज्यांना म्हणजे वेळ नाही इंट्राडे मध्ये, त्यांच्यासाठी बेस्ट आहे. ओके. गुड. सर ते प्लेजिंगचं सांगितलं तुम्ही शेअर्स. सांगतो. बोला बोला बोला. क्वेश्चन. आपल्या अकाउंटला त्या अमाऊंटचे शेअर्स पाहिजे ऑलरेडी. आपण ते प्लेजिंगचं कसं? प्लेजिंग सांगतो. ओके. प्लेजिंग मध्ये आपण जे शेअर्स बाय केलेले आहेत ना, त्याला प्लेज करावं लागते. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण ऑर्डर ही शेअरची बाय करतो ना, आपण ही शेअर जेव्हा बाय करतो ना ई मार्जिन मध्ये, आता सपोज मी पुन्हा या अकाउंटवरती आलो आणि बायच्या ऑर्डरवरती मी जर क्लिक करतो, सपोज मी एक शेअर घेतो रिलायन्सचा, आणि जेव्हा मी बाय वरती क्लिक करतो ना, तर बाय करायच्या आधी मला एक आपला जो टीपिन असतो ना, टीपिन माहिती आहे सर्वांना? टीपिन माहिती आहे ना? ओके. तर जो टीपिन आहे, आता सर्वांचा वेगळा टीपिन असतो आणि ब्रोकरचा पण वेगळा टीपिन असतो. म्हणजे झिरोदाचा वेगळा टीपिन, या एम स्टॉकचा वेगळा टीपिन, एंजलचा वेगळा टीपिन. सो याचा जो टीपिन आहे, तो टीपिन आपल्याला एकदा व्हेरीफाय करायचा असतो. ओके. म्हणजे ते आपल्याला ऑर्डर बाय करायच्या आधी आपल्याला म्हणतात की येस, तुम्ही प्लेजिंगची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करून घ्या. ओके. म्हणजे आपल्याला टीपिन ने व्हेरीफाय करावं लागते. आपल्याला जेव्हा जो शेअर आपण जेव्हा बाय करू, तो त्याचं प्लेजिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. काही काही ब्रोकर जे आहे ते प्लेजिंग संध्याकाळी करायला सांगतात, म्हणजे रात्री 9 वाजायच्या आत. म्हणजे तुम्ही दिवसभरात तुमचं काम करा आणि जे शेअर तुम्ही ई मार्जिन वरती बाय केलेलं आहे, त्याचं जे प्लेजिंग आहे रात्री 9 वाजताच्या आत तुम्हाला करायचं आहे. ओके. म्हणजे प्लेजिंग काही ब्रोकर आपल्याला रात्री 9 वाजेपर्यंत करायला देतात वेळ, आणि काही ब्रोकर आपल्याला तेव्हाच्या तेव्हा करायला सांगतो. सो एम स्टॉक जे आहे तो आपल्याला तेव्हाच्या तेव्हा करायला सांगतो, म्हणजे नंतर ती झंझट नको. सो ते झाले प्लेजिंग. मग प्लेजिंग म्हणजे नेमकं आपण काय केलेलं आहे, आपले जे शेअर जे आहेत ते ब्रोकरला आपण ऑथॉरिटी दिलेली आहे की ठीक आहे बाबा, आम्ही जर तुझे पैसे दिले नाहीत परत, तर तू आमचे शेअर विकू शकतो. जसं आपण इंट्राडे मध्ये होते सेम तसं. बरोबर. पण अशी वेळ येत नाही की ब्रोकर आपले शेअर विकेल म्हणून. मग आपल्याला ब्रोकर काय करतो, सपोज आपण एखादा शेअर आपण घेतला, करंट सेव्हिंग अकाउंट. ओके. बँक अकाउंटचा काही संबंध नाही याच्यासाठी. ओके. तुमचं डीमॅट अकाउंट पाहिजे, बँक अकाउंट नसलं तरी चालते. डीमॅट अकाउंट आहे म्हणजे तुमचं बँक अकाउंट आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता सपोज आपण रिलायन्सचे शेअर बाय केलेले आहेत 10. ओके. आपण रिलायन्सचे 10 शेअर बाय केलेले आहेत आणि आपण त्याच्यामध्ये आहो 10 शेअर मध्ये आपण मायनस मध्ये आहो 500 रुपयाने. किती? आपण त्याच्यात किती रुपयाने मायनस मध्ये आहो? 500 रुपयाने. आणि आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये मिनिमम 500 रुपये बॅलन्स पाहिजे. किती पाहिजे? आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये किती पैसे पाहिजेत? 500 रुपये. म्हणजे आपल्या पोर्टफोलिओ जेवढा कमी होईल, जर आपण याच्यात 1000 रुपयाने मायनस मध्ये आहोत, तर आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये किती पैसे पाहिजेत? 1000. जर आपण 2000 मध्ये मायनस मध्ये आहोत, तर आपल्या डीमॅट मध्ये किती पैसे पाहिजेत? 2000 रुपये. पूर्ण पैसे नाही भरायचे आहेत आपल्याला. जेवढ्या रुपयाने आपण मायनस मध्ये आहोत, तेवढेच रुपये आपल्याला पाहिजेत. कुठं? आपल्या अकाउंटमध्ये. कुठल्या? डीमॅट अकाउंटमध्ये, बँक अकाउंटमध्ये नाही. बरोबर. आता सपोज आपण एखादा शेअर बाय केला. ओके. आणि आपलं टार्गेट आहे 3%चं. आपण 20,000 रुपयाला शेअर बाय केला. 20,000चे 3% किती झाले सांगा? किती होतात? 600 रुपये होतात ना? किती होतात? 600 रुपये होतात. मग आपल्याला माहिती आहे की माझं टार्गेट 600 रुपयाचं आहे. बरोबर. जर हा 600 रुपयांना जर खाली येत असेल, म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये पैसे नसतील, तर आपल्या डीमॅट मध्ये आपल्याला 600 रुपये ठेवावे लागतील. त्याला मार्केटच्या भाषेत म्हणतात मार्जिन कॉल. हा ब्रोकर आपल्याला मेसेज पाठवतो किंवा मेल करतो, किंवा त्यांचा कस्टमर केअरचा कॉल पण होतो, की ते म्हणतात सर हा मार्जिन कॉल आहे, तुमच्या अकाउंटमध्ये मार्जिन टाका. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये मिनिमम एवढे पैसे तुम्ही ठेवा, अकाउंटमध्ये ठेवा. ते पैशांचे ते काही करत नाही. त्याला काय म्हणतात? मार्जिन कॉल. ओके. काय बोलतात? मार्जिन कॉल. जसं आता हे माझं अकाउंट आहे, माझ्या अकाउंटमध्ये सध्या आता काल तर पैसे अकाउंटमधून परत आले. काल सॅटर्डे होता ना, क्लोजिंग वीक होता, त्यामुळे सर्वांच्या अकाउंटमध्ये पैसे परत आले असतील. आले का कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे ऑटोमॅटिकली? हो. येस सर. सर्वांच्या अकाउंटमध्ये हो काल सर. पैसे परत आले असतील. ओके. सो
अकाउंटमध्ये पैसे आले असतील आणि काही काही थोडेफार पैसे आपल्या अकाउंटमध्ये त्यांनी ठेवले असतील मार्जिनसाठी. आता हे माझे त्यांनी एवढे ठेवले 476 रुपये. उद्या पुन्हा मला ऍड करायचे आहेत. आता माझं तुम्हाला दाखवतो. ओके, हे माझ्या इथं रिपोर्टचं ऑप्शन आहे. रिपोर्टचं इथं क्लिक केलं करायचं आणि इथं रिपोर्टचं ऑप्शन आहे. रिपोर्टचं ऑप्शन आल्यानंतर इथे येते लेजरवरती क्लिक केलं. ओके, लेजरवरती क्लिक केल्यानंतर इथे मी लास्ट 1 मंथचं ई मार्जिन लेजर चेक करतो 1 मंथचं. ओके, हे बघा, हे लास्ट 1 मंथचं हे माझं चेक केलंय क्लोजिंग एमटीएफ ट्रान्झॅक्शन. ओके, आता इथे बघा, हा ऑप्शन बघा, एमटीएफ मार्जिन सरप्लस अमाऊंट ट्रान्सफर टू एमटीएफ लेजर टू नॉर्मल लेजर. ओके, आणि एमटीएफ इंटरेस्ट पे आउट. इथे बघा किती इंटरेस्ट लागला मला त्यांच्याकडून माझ्या एका ट्रान्झॅक्शनसाठी, फक्त 54 रुपये. ओके, माझी जी इंटरेस्टची अमाऊंट आहे इथे बघा किती लागते मला. इंटरेस्ट पे किती, 44 रुपये. ओके, जो इंटरेस्ट जो आहे तो 50, 60, 100 रुपयाच्या आतमध्ये माझा इंटरेस्ट जातो. मी माझ्या स्वतःच्या पैशांनी कमी काम करतो आणि यांचे पैसे जास्त यूज करतो. बरोबर. दुसरे माझे जे चार्जेस जातात ते जातात प्लेजिंगचे आणि अनप्लेजिंगचे. प्लेजिंगचे आणि अनप्लेजिंगचे जातात 24 रुपये प्लेजिंगसाठी आणि 24 रुपये अनप्लेजिंगसाठी. 24 किती झाले, 48 रुपये. मॅक्झिमम 50 रुपये माझे चार्जेस जातात प्लेजिंग अनप्लेजिंगचे. ओके, आणि माझे 50, 60, 70 रुपये कशासाठी जातात, इंटरेस्टसाठी. याच्या व्यतिरिक्त कुठलाच चार्जेस लागत नाही. जे काम करतो ते ब्रोकरच्या अकाउंट किंवा ब्रोकरच्या पैशाने. बरोबर. काही क्वेरीज असेल तर विचारा. एक शीट तुम्हाला दाखवतो, माझ्याशी बोलू शकता. सर हे 24 + 24 सांगितले ते किती अमाऊंट वर प्लेजिंगचं चार्ज? प्लेजिंगचं अमाऊंट नसते. म्हणजे किती अमाऊंट नाही. प्लेजिंग जे आहे ते फिक्स अमाऊंट आहे त्याची. ओके, प्लेजिंगसाठी त्यांची फिक्स अमाऊंट आहे 24 रुपये. 24 ते 25 रुपयाच्या दरम्यान घेतात ते. प्लेजिंगचे आपण 25 पकडू जास्तीत जास्त. 25 प्लेजिंग आणि 25 अनप्लेजिंग. अनप्लेजिंग म्हणजे काय, जेव्हा आपण शेअर सेल करतो ना, तर त्याला पण आपल्याला जो आपण त्याच्याकडे ठेवलेला आहे गहाण, त्याला आपल्याला परत घ्यावं लागेल ना, तो त्याचे चार्जेस घेतो. आणि ते चार्जेस ते ब्रोकर घेत नाही. ते कोणाला जातात, NSD ला जातात. ते सगळे गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत. जे चार्जेस ते सरकारी चार्जेस आहेत सर्व. ओके, त्याला अनप्लेज करणं. इंटरेस्ट आहे तो सर अॅन्युअलच लागणार. 6 महिन्यांनी जरी आम्ही नो, interest हा, दिला तरी? इंटरेस्ट तसा नाही. मी पुन्हा इंटरेस्टचं सांगतो तुम्हाला. इंटरेस्ट कसा लागणार आहे, यांचं अॅन्युअल इंटरेस्टचा जो रेट आहे तो आहे 9.99%. पर डे जर आपण याला कॅल्क्युलेट केलं तर तो होतो 0.027%. म्हणजे आपण जर ब्रोकरकडून टोटल शेअरची किंमत आहे आपल्या 25,000 रुपये. टोटल शेअरची किंमत आहे 25,000 रुपये. आणि आपण 5,000 रुपये आपल्या जवळचे टाकले आणि 20,000 रुपये जर आपण ब्रोकरकडून घेतले, किती, 20,000 रुपये ब्रोकरकडून, तर आपल्याला इंटरेस्ट किती लागेल, 20,000 इंटू 0.027. फक्त जेवढे पैसे घेतले तेवढ्याच पैशांवरती आपल्याला इंटरेस्ट लागेल. आपण शेअरची जी टोटल किंमत होत आहे त्याच्यावरती नाही लागणार आहे, लक्षात घ्या. शेअरच्या पूर्ण किमतीवरती नाही लागणार आहे. जे आपण पैसे यूज करतो त्याच्यावरती लागणार. ओके, म्हणजे 20,000 इंटू 0.027 डिवायडेड बाय 100. किती आन्सर येते सांगा, इंटू 0.027 डिवायडेड बाय 100 किती आलं, 5 रुपये 4 पैसे. म्हणजे पर डे ला किती रुपये लागणार आहेत आपल्याला, 5 रुपये. आता जर मी म्हटलं की याला मी 30 दिवसासाठी हा शेअर मी ठेवला माझ्याकडे, 30 दिवसात आपल्याला आरामात प्रॉफिट होते, माहिती आहे सर्वांना. इंटू 30 करायचा याला, किती आला मग, 162 रुपये. 162. जास्तीत जास्त 1 महिन्यात आपल्याला 162 रुपये इंटरेस्ट पे करावं लागेल 1 महिन्यात. जर आपल्याला 2 दिवसात 3 दिवसात जर प्रॉफिट होत आहे आपलं 3%, 3 ते 4%, तर आपल्याला आणखी कमी लागेल. एका दिवसाला 5 रुपये, 2 दिवसाला 10 रुपये, 3 दिवसाला 15 रुपये, असं आपण म्हणू शकतो. मी जास्तीत जास्त 1 महिना म्हणतोय. ओके, आणि जर आपण याला ठेवलं जरी लॉंग टाइम साठी, तरी लॉंग टर्म मध्ये कंपन्यांचे रिटर्न 15%, 20%, 30% देतातच आपल्याला कंपन्या रिटर्न्स. ओके, 20% जरी अॅन्युअल रिटर्न दिला एखाद्या कंपनीनं, तर ब्रोकर 10% घेणार आपल्याकडून, तरी 10% आपण प्रॉफिटमध्ये आहोत. आहो ना, याला म्हणतात बिझनेस, दुसऱ्याच्या पैशाने. येस,
क्लिअर सर्व मॅडम? हो सर. ओके, काही कन्फ्युजन आहे का सांगा. सर ते प्लेजिंगचं पुन्हा एकदा सांगा. प्लेजिंग म्हणजे असते की आपण हे पैसे जे आपण ही जे मार्जिन यूज करतो ब्रोकरकडून, ही जी मार्जिन यूज करतो ना, तर मार्जिनच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला आपले जे शेअर जे आहेत ते प्लेज करावे लागतात. प्लेज म्हणजे आपल्याला त्या ब्रोकरला काहीतरी सिक्युरिटी द्यावी लागते. सिक्युरिटी, मग सिक्युरिटी काय द्यावी लागेल आपल्याला? आपले जे शेअर जे आहेत आपण त्याला शेअर ऍज अ सिक्युरिटी म्हणून देतो. आपले शेअर्स त्याला कुठले शेअर देतो? पूर्ण नाही. म्हणजे आपण जर 10 कंपन्यांचे शेअर घेतले, 10 कंपन्यांची नाही, फक्त ज्या कंपन्यांसाठी आपण ई मार्जिन यूज करतो त्याच कंपन्यांचे शेअर त्याला आपल्याला प्लेज म्हणून द्यायचे असतात. मग जर सपोज आपण 10 शेअर घेतले तर 10 शेअरसाठी आपल्याला प्लेजिंगची प्रोसेस करावी लागते. कशी करावी लागते? जेव्हा आपण शेअर बाय करतो ना, आपण ऑर्डर बुक मध्ये आल्यानंतर इथे कुठं आहे, सपोज एखादा शेअर मी हा एचडीएफसीचा शेअर आहे, मी याला बाय करतोय एचडीएफसीच्या शेअरला. मग इथे आपण ई मार्जिन वरती क्लिक करतो ना, जेव्हा बाय ऑर्डर करतो तर बाय केल्यानंतर आपल्याला प्लेज म्हणून ऑप्शन येते. बाय करताना आता मार्केट बंद आहे ते येणार नाही. प्लेज म्हणून ऑप्शन येते. तर प्लेज कसं करायचं असते, तिथं आपल्याला टिपिन टाकायचा असतो. टिपिन म्हणजे आपल्याला सर्वांना टिपिन मिळालेला असतो, तो टिपिन तिथं एंटर करायचा असतो. टिपिन म्हणून आपण काय करू शकतो? व्हेरीफाय करू शकतो. मग ते एकदा व्हेरीफाय झालेलं आहे, मग आपण त्या शेअरला बाय करू शकतो. ओके, आपली ऑर्डर प्लेस होऊन जाईल. क्लिअर आहे का सांगा सर्व? हे मार्केट चालू असतानाच होणार ना सर? ऑब्विसली मार्केट अवर्स मध्ये सर्व होईल, बंद मार्केटमध्ये काहीच होणार नाही त्याच्यात. ओके, गुड. सो इथे जो ब्रोकर आहे कुठल्या कुठल्या कंपन्यांवरती हे फॅसिलिटी देतो ते बघू आपण. इथे एक ऑप्शन आहे बघा, ई मार्जिन स्टॉक लिस्ट दिसते. हे बघा, ही त्यांची लिस्ट आहे की कुठल्या कुठल्या शेअर्सवरती हे मार्जिन देतात आणि किती टक्के देतात. सपोज हा शेअर आहे 361 वॉर्म लिमिटेड, याच्यावरती 55% मार्जिन देतो. म्हणजे 45% आपल्याला पे करायचे आहेत, 55% ब्रोकर पे करेल. सपोज आरती इंडस्ट्रीज, आरती डक्स, एबीबी, एबॉट, एसीसी लिमिटेड, ही अशी ही लिस्ट आहे. ओके, सो या लिस्ट मधल्या लिमिटेड असते का सर? काय म्हणजे लिमिटेड कंपन्यांसाठीच असते म्हणजे ही लिस्ट आहे. सगळ्या शेअर्सवर? ही लिस्ट आहे फक्त. ते कुठल्या कंपन्यांमध्ये आपल्या इथं आपण चेक करायची, इथं सर्च बार मध्ये आपली कंपनी आहे का इथे आपण चेक करू शकतो. जसं मला बघायचं आहे की टाटा मोटर्सला देते का, टाटा मोटर्स टाईप करायचं. हे बघा, आहे टाटा मोटर्स लिस्ट मध्ये. ओके. हो हो किती हो. पर्सेंट देते मार्जिन? 70% टाटा मोटर्सला. म्हणजे 30% आपल्याला पे करायचे, 70% ब्रोकर पे करतो. बरोबर. दुसरं आपल्याला चेक करायचं, सपोज मला चेक करायचं आहे इन्फोसिस. इन्फोसिसला किती देते? 75% देते इन्फोसिस. म्हणजे आपल्याला फक्त 25%च पे करायचा. ओके, सो असं ब्रोकर. आता आपण चेक करू रिलायन्सला चेक केला आपण. M&M, महिंद्रा अँड महिंद्रा. हा, M&M, महिंद्रा अँड महिंद्रा किती देतो? महिंद्रा अँड महिंद्राला पण 75% देते. दिसते? हे बघा, ते चेक करू. ETF ला पण आपण चेक करू शकतो. ETF ला किती ETF ला देते हे मार्जिन. तर इथे आपण ETF बघू. ETF ला तर सर्वात बेस्ट राहणार, कारण की ETF मध्ये आपल्याला माहिती आहे लॉस होण्याची शक्यता फार कमी आहे. सो ETF मी टाईप करतो. एवढ्या ETF ला देतो. किती ETF आहे ते? एवढे. हे सर्व आपण बघितलं जातं. CPSE आहे, ओके, बँक बीज आहे, निफ्टी बीज आहे, त्या सगळ्या ETF ला देतो. सर्व ETF ला हा देतो. किती देते इथे बघा, एवढे सर्व म्हणजे एवढे आहेत फक्त ETF. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 ETF ला मार्जिन प्रोव्हाइड करतात. कारण की हे कुठल्याही शेअरला मार्जिन देत नाही. त्यांची पण पैसे त्यांचे अडकलेले असतात. ते पण एक प्रकारे सांभाळूनच काम करतात. म्हणजे त्यांना बिझनेस करायचा आहे, ते आपल्याला कॉपरेट करतात, हेल्प करतात. त्यांचा पण बिझनेस चालतो, त्यांना पण क्लायंट्स मिळतात आणि आपलं पण काम होते. हा त्यांचा उद्देश आहे. ओके, आता मला सांगा, मी तुम्हाला जी लास्ट क्लासमध्ये आपण जी स्ट्रॅटेजी शिकवली होती, कशाची? कंपाऊंडिंगची. आणि पोर्टफोलिओ खाली आल्यानंतर त्याच्यात पुन्हा पैसे ऍड करायचे सांगितलं होतं ना. ETF मध्ये जर पोर्टफोलिओ खाली आला असेल तर पैसे पुन्हा ऍड करायचे आणि ऍव्हरेजिंग करायचं. ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा पुन्हा, आणि त्या व्हिडिओ सोबत हा कॉन्सेप्ट अप्लाय करा. बघा किती बेनिफिट होतो, कितीतरी पटीने बेनिफिट्स होतो. ओके, नाव आता एक एक्झाम्पल साठी एक शीट मी प्रिपेअर केलेली आहे. दिसते का? स्क्रीन दिसते माझी?
ओके. Yes, sir. सपोज 1 लाख रुपये कॅपिटल वरती जर आपण काम करतो, एक एक्झाम्पल साठी सांगतो मी फक्त 1 लाख रुपये कॅपिटल वरती, तर 1 लाख रुपयाचे आपल्याला 19 पार्ट करायचे आहे. किती? 19. 19 म्हणजे एक पार्ट किती रुपयाचा होतो मग? 5262 रुपयाचा. 5263. ओके, 5263 रुपयाचा एक पार्ट होतो. बरोबर. आता सपोज एखाद्या स्टॉक आपण बाय केला. ओके, एखादा स्टॉक आपण बाय केला, एक्झाम्पल साठी MTF मध्ये मी एखादा स्टॉक बाय केला, म्हणजे मी 19 पार्ट केले, म्हणजे प्रत्येक माझा पार्ट झाला 5262 रुपयाचा. आता हा स्टॉक कुठला आहे? इथं कुठला दिसतो इथे? HDFC बँक. HDFC बँकचा. मला HDFC बँकेमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे माझी स्वतःची? माझी किती करायची आहे स्वतःची सांगा? 5262 रुपये. किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे स्वतःची? 5262 रुपये. मग किती शेअर मी बाय करेल? इथे आपल्याला ऑटोमॅटिकली कळेल ते. सपोज मी जर इथे 10 शेअर टाकले तर किती अमाऊंट मला लागते हे बघा, 3000. मग आणखी मी माझी अमाऊंट वाढवतो, सॉरी शेअर वाढवतो, क्वांटिटी. तेरा. ओके, 13 शेअर जर मी बाय केले तर मला किती मार्जिन लागते इथे? 5000. तर 5262 एक्झॅक्ट येणार नाही इथे, कारण की शेअरच्या प्राइसवरून ते मार्जिन कॅल्क्युलेट होते. तो आपण एक लंपसम मी 5262 याच्यासाठी ठेवलं, किंवा 1 लाख रुपयाचे 19 भाग याच्यासाठी केले, तर इक्वल भाग जर केले तर एखाद्या शेअरमध्ये काय होईल माहिती आहे का? एखाद्या शेअरला आपल्याला मार्जिन 49 रुपयाची लागेल, एखाद्यामध्ये आपल्याला थोडीशी 5000 पेक्षा जास्त पण लागू शकते. त्यामुळे मी ते इक्वल पार्ट केले नाही, थोडेसे ऑड पार्ट बनवलेत मी, 19 पार्ट्स केले. ओके, सो आपल्याला 5000 रुपये स्वतःची मार्जिन लागेल HDFC बँकेची, जर आपल्याला 13 शेअर खरेदी करायचे आहेत. ओके, मार्जिन मध्ये. आणि जर आपण स्वतः याला इन्व्हेस्ट केलं, तर इन्व्हेस्टमेंट स्वतःच जर केली तर किती लागते आपल्याला कॅपिटल? हे बघा, 20,000 रुपये. किती लागणार आहे? 20,000 रुपये. आणि जर आपण त्याला ई मार्जिन वरती जर बाय केलं तर किती लागणार आहे? 5996 रुपये. शीट वरती मी तुम्हाला पुन्हा नेतो. ओके, शीट वरती लक्ष द्या. आता इथे किती लागणार आहे कॅपिटल आपल्याला? इथे या शीट वरती 5000 किती आलंय सांगा? सांगा. 5263. नो, ऑर्डर बुक मध्ये आपण किती काढलं होतं? 5096. 5096 रुपये आपण इथे कॅपिटल टाकलं. बरोबर. सो इथे आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट किती होणार आहे आपली इथं? 17,887 रुपये. ओके, टोटल इन्व्हेस्टमेंट. ओके, टोटल इन्व्हेस्टमेंट विथ ब्रोकर. ओके, इथे आपल्याला 3% जर आपण प्रॉफिट घेतलं तर 3% आपल्याला प्रॉफिट व्हॅल्यू किती होणार आहे? 18,376 रुपये. म्हणजे 535 रुपये आपल्याला इथं प्रॉफिट होऊ शकते. 535 रुपीज. प्लेजिंगचे चार्ज मी इथं 43 रुपीज, इथं 43, 44 किंवा 45 असे प्लेजिंगचे चार्जेस जातील आपले. ओके, इंटरेस्ट इथं 20 डेजचा मी पकडलेला आहे, कारण की आपल्याला 30 दिवस फार रिअरली लागतात. 20 दिवसात आपलं 3%चं टार्गेट आरामात कंप्लीट होते. बरोबर. इंटरेस्ट लागणार आहे आपल्याला 20 दिवसाचा 68 रुपीज फक्त. बरोबर. आणि रिमेनिंग प्रॉफिट आपल्याला किती मिळणार आहे? 422 रुपये. 422 रुपये आपल्याला प्रॉफिट लागणार. टॅक्सेस जे जातील आपले, टॅक्सेस लक्षात घ्यायचं, टॅक्सेस आपले जातील. टॅक्सेस कुठले जातील? कुठले? गव्हर्नमेंटचे टॅक्सेस. GST जाईल आपल्याला. ओके, GST जाणार आहे. GST तुम्ही मार्जिन मध्ये घ्या, इंट्राडे मध्ये घ्या, लॉंग टर्म मध्ये घ्या, कशा द्या, GST टॅक्सेस, सरचार्ज वगैरे जे काय चार्जेस आहेत, एक्सचेंजचे चार्जेस, ते सर्वांचे जातातच जातात. सो याच्यात आपण टॅक्सेस सरळ सरळ 15% जरी पकडलं, ओके, 15% टोटल अमाऊंटच्या, ते 60-65 रुपयापर्यंत त्याच्यात आपले काय होतात? टॅक्सेस होतात. तरी आपल्याला टोटल प्रॉफिट किती राहते? 356 रुपये सर्व गेल्यानंतरही. बरोबर. सो 356 रुपये खूप कमी अमाऊंट नाही. आपल्या 5,000 रुपयाचे आपली अमाऊंट इन्व्हेस्ट किती होत आहे? फक्त 5,000 रुपये. 5,000 वरती आपल्याला 356 रुपये प्रॉफिट मिळत आहे, 5,000 रुपयावरती. आणि असे जर तुम्हाला रोज 2 ट्रेड जरी तुम्ही घेतले, 2 ट्रेड जरी मिळाले, तरी तुमचं जे प्रॉफिट होत आहे 356, 700, 800, 1000 रुपयापर्यंत तुमचं प्रॉफिट होऊ शकतं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही रोज प्रॉफिट बुक करू शकता. रोज तुमच्याकडे जर 1 लाख रुपये कॅपिटल आहे ना, असे 20 पार्ट जर तुम्ही केले, 20 पार्ट 1 लाख रुपयाचे, तर 20 पार्ट तुम्ही 30 दिवस काम करू शकता 5,000 रुपयांनी. रोज ट्रान्झॅक्शन होईल,
रोज पैसा येईल, रोज बाईंग अँड सेलिंग तुम्ही करू शकता. अशा प्रकारचं हे सिस्टम आहे. बरोबर. येस, हा लास्टचा पार्ट तुम्ही इग्नोर करू शकता, याची गरज नाही. कळलं का सांगा. हो सर. Yes, sir. कोणाकोणाला नाही कळलं, कन्फ्युजन होत आहे, विचारा. सोपं सिस्टम आहे सर. या सगळ्यासाठी आपलं बँक सेव्हिंग अकाउंट असलं पाहिजे का? सेव्हिंग अकाउंट पाहिजे. प्लेजिंगच्या किती % मार्जिन मिळतं? प्लेजिंगचा आणि मार्जिनचा काही संबंध नाही. प्लेजिंग वेगळं आहे, मार्जिन वेगळं आहे. ओके. मार्जिन स्टॉकवरती डिपेंड आहे की कुठल्या स्टॉकचं किती, कुठला स्टॉक कुठल्या कॅटेगरीचा आहे. जर तो निफ्टी 50चा असेल तर मार्जिन जास्त मिळते. ओके. वैभव सर, आणखी विचारा क्वेश्चन. चांगलं वाटलं सिस्टम हे? पटलं? खूप Yes, sir. छान. ज्यांना अकाउंट ओपन करायचं आहे ते एम स्टॉकचा अकाउंट ओपन करू. मी क्लास नंतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करतो त्याची अकाउंट ओपनिंगची. ओके. त्याच्यावरून अकाउंट ओपन करू शकता. याच्यात जे चार्जेस आहेत, याचे चार्जेस वन टाइम चार्जेस आहेत 999 रुपये या ब्रोकरसाठी. तुम्हाला 999 म्हणजे 1000 रुपये जर पे केले आपण, आणखी काही जीएसटी ऍड होईल याच्यामध्ये, सो 1000-1200 रुपयापर्यंत चार्जेस होईल. एकदा वन टाइम अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही झिरोदावरून याच्यावरती शिफ्ट होऊ शकता. कारण की झिरोदामध्ये आपल्याला ब्रोकरेज लागते. इव्हन इंट्राडे मध्ये पण आपल्याला ब्रोकरेज लागते. इथं इंट्राडे मध्ये पण ब्रोकरेज नाही, लॉंग टर्म मध्ये पण ब्रोकरेज नाही, ऑप्शन मध्ये पण ब्रोकरेज नाही. ऑप्शन वाल्यांना तर खूप फायदा आहे या ब्रोकरचा, कारण की ऑप्शन मध्ये खूप जास्त ब्रोकरेज जाते. ऑप्शन मध्ये जर आपण 5 ट्रेड घेतले, 5, तर 5 ट्रेडच्या मागे आपलं कमीत कमी 200-250 रुपये फक्त ब्रोकरेजच जाते ऑप्शन मध्ये. आणि इथे वन टाइम आहे, ब्रोकरेज नील आहे. इंट्राडे मध्ये जर तुम्ही पोझिशन कन्वर्ट केली इंट्राडे मध्ये, तर इंट्राडे मध्ये पण आपल्याला ब्रोकरेज लागणार. झिरोदा मध्ये इंट्राडे मध्ये ब्रोकरेज लागते. जर एखाद्या शेअर मध्ये जर आपल्याला एकाच दिवशी 2-3% प्रॉफिट झालं, तर आपण त्याला त्याच दिवशी शेअर करू शकतो. आपल्याला मार्जिन पण, इंटरेस्ट पण द्यावा लागणार नाही. इंटरेस्ट आपल्याला कधीपासून चालू होतं माहिती आहे का? जर आपण आज शेअर बाय केला तर परवापासून, कधी? डे आफ्टर टुमॉरो. इंटरेस्ट आपल्याला आजच्या दिवसापासून लागत नाही, T+1 दिवसानंतर लागतो. मार्केटच्या लँग्वेजमध्ये T+1 म्हणजे आज सपोज मार्केट चालू आहे, म्हणजे मी मंडेला शेअर बाय केला तर मला मंडेला इंटरेस्ट लागणार नाही, ट्युजडेला पण लागणार नाही. इंटरेस्ट माझं कधीपासून चालू होईल? बुधवारपासून. जर मला मंडेला जर प्रॉफिट झालं किंवा ट्युजडेला जर प्रॉफिट झालं आणि याच्यामधून जर मी बाहेर पडलो तर मला व्याज पण लागणार नाही. हा पण याचा एक फायदा आहे. फक्त मला प्लेजिंगचे चार्जेस लागतील, प्लेजिंग अनप्लेजिंगचे. गॉट इट? सर, येस, बोला. झिरोदा मध्ये सर आम्ही अनालिसिस करतो ना, हा, तसंच इकडे पण करू शकतो का? जसं तुम्ही अनालिसिस साठी झिरोदा बेस्ट आहे. अनालिसिस झिरोदावरती करायचं, काम याच्यावरती करायचं. मी तसंच काम करतो. याच्यावर. ओके. मी आणि अनालिसिस सर्व झिरोदामध्ये करतो, कारण की झिरोदाचं चार्टिंग जे आहे ते चांगलं आहे. आणि आता नवीन शिकण्यासाठी थोडा वेळ नाही की यांचा चार्ट पूर्ण आधी शिकू नंतर याच्यावरती सर्व गोष्टी करू. त्यामुळे अनालिसिस झिरोदा आणि काम इथे. ओके. ओके. अ, बोला. हा येस. सर, हे अकाउंट खोलायला किती दिवस जातात? हे काय लगेच अकाउंट 2 दिवसात होते. नॉर्मल अकाउंटची ओपनिंग प्रोसेस आहे आपली, जशी असते तशी, जशी झिरोदाची आहे तशी सर्वांची नॉर्मल प्रोसेस आहे. जे आपल्याला जे अकाउंट ओपनिंग साठी ज्या गोष्टी लागतात सर्व इथे. फक्त त्यांचा इंटरफेस थोडासा वेगळा आहे. तर अकाउंट ओपन केल्या केल्या आपल्याला एकदम 1-2 दिवस थोडासा कन्फ्युजन होऊ शकते यांचा इंटरफेस आणि झिरोदाचा इंटरफेस, कारण की आपल्याला वेगळी सवय आहे, याची वेगळं आहे. तर थोडंसं 1-2 दिवस कन्फ्युजन होऊ शकते. नंतर एकदा आपण याला जर हँडल करत राहिलो तर काही होत. ओके. यांचं आणखी एक चांगलं वाटलं की याचं हा जो इंटरफेस आहे कशाचा, जे स्टेटमेंटचा एकदम क्लिअर आहे. तुम्ही फंड रिपोर्ट, किती लॉस झाला, किती प्रॉफिट झाला, ते एका क्लिकवरती हे क्लिक करू शकते. बघा, PL स्टेटमेंट, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, इथं लगेच क्लिक करायचं. ओके. सो इथं इक्विटीवरती क्लिक करायचं आणि इथं बस सबमिट करायचं. किती, सपोज मी लास्ट 1 मंथचं केलं, लास्ट प्रॉफिट स्टेटमेंट, तर इथे बघा प्रॉफिट दिसते सर्व. हे बघा मी सगळ्यामध्ये प्रॉफिटमध्येच आहे. दिसतो का कुठं लॉस? मी फक्त याचा मार्जिनसाठी यूज करतो. मार्जिन म्हणजे स्विंग ट्रेडिंगसाठी, लॉंग टर्मसाठी. सो लॉंग टर्मसाठी मी कधीच लॉसमध्ये बाहेर पडत नाही. तुम्हाला सांगितलं, लॉस हा आपल्या याच्यामध्ये लॉंग टर्मच्या सिस्टम मध्ये डिक्शनरीतून हा शब्द काढलेला आहे, लॉस. ओके. लॉस एखाद्या इंट्राडे मध्ये होऊ शकतो
आणि ऑप्शन मध्ये होऊ शकतो, पण लॉंग टर्म स्विंग मध्ये कधीच लॉस मध्ये मी बाहेर पडत नाही. सो मॅक्झिमम माझ्या ज्या पोझिशन्स आहेत त्या सर्व प्रॉफिट मध्ये आहे. ओके, हे महिन्याभराचं आहे. गॉट इट? सो किती किती युज करतो मी? 15,000, 16,000, 20,000, 30,000, 40,000 असं युज करायचं. सो वेगवेगळे अकाउंट आहे माझं. काही आयसीआयसीआय डायरेक्ट मध्ये पण आहे, काही झिरोदा मध्ये पण आहे, काही याच्यामध्ये पण आहे. ओके, आणि काही अलायन्स ब्ल्यू मध्ये पण आहे. सो आधी जिथं जिथं इन्व्हेस्टमेंट करून ठेवले तिथे तिथं पैसे एंगेज झालेले आहेत. ओके, सो अशा प्रकारे इथं आपण काम करू शकतो. कळलं? सो रिलीज इंट्राडे प्रॉफिट पण आहे. सर ह्या अकाउंट मध्ये करायचं का इंट्राडे पण? नाही, करू शकता कुठेही, नो प्रॉब्लेम. ओके, कुठेही करू शकता, कुठेही करू शकता, काही हरकत नाही. ओके, इथे बघा मला माझं रिकमेंडेशन, जर तुम्हाला करायचं आहे इंट्राडे याच्यामध्ये, तर सुरुवातीला कमी क्वांटिटीवरती करा, 1-2 क्वांटिटीवरती. याच्यात हे चालते कसं, याचा डॅशबोर्ड आणि ऑर्डर बुक चांगल्या प्रकारे समजून घ्या, नंतर इंट्राडे याच्यावरती करा थोडंसं समजल्यानंतर. कारण की ब्रोकरेज तर काही जाणारच नाही, ब्रोकरेज तर झिरो जाणार आहे. फक्त जे लॉस होईल, जो प्रॉफिट होईल तेवढंच होईल, बाकी ब्रोकरेज तर काही जाणारच नाही ना आपल्या याच्यामध्ये. सो हा बेनिफिट आहे, ब्रोकरेज नील होणार आहे. म्हणजे आपल्याला 60 रुपये जरी प्रॉफिट झालं, 50 रुपये जरी झालं, तरी ते पूर्ण प्रॉफिट आपलंच राहणार आहे. झिरोनामध्ये जर आपण ते केलं, 50-60 रुपये जर प्रॉफिट झालं, तर झिरोदाच 50-60 रुपये घेऊन जाते. 20-40 रुपये तर ब्रोकरेजचे घेतो तो, आणि टॅक्सेस जातो तो अलग. प्रॅक्टिससाठी मग हे चांगलं आहे. इंट्राडेची जर प्रॅक्टिस करायची आहे, तर इथे अकाउंट ओपन करा. ओके, पण यांचं अकाउंट कसं आहे, यांचे जे अकाउंट आहेत ते 2 प्रकारचे, एक फ्री मध्ये पण आहे आणि एक चार्जेबल आहे. जे फ्री मध्ये अकाउंट ओपन करणार त्याच्यात तुम्हाला ब्रोकरेज लागेल. आता सांगतोय मी कशाचं ब्रोकरेज लागेल तुम्हाला. इंट्राडे साठी, लॉंग टर्म साठी ब्रोकरेज नाही लागणार. जर यांचं 999चं अकाउंट जर तुम्ही युज केलं, 999 रुपयाचं अकाउंट जर युज केलं, तर याच्यात तुम्हाला नील आहेत ब्रोकरेज चार्जेस. नील, नील म्हणजे नील, बिलकुल तुम्हाला 1 रुपयाही लागणार नाही. इथे मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवून देतो यांच्या इंटरफेसवरती. कुठं दिसेल ते, गेट प्राइसिंग प्लान वरती एकदा मी चेक करतो. ओके, इथे बघा, हा काय म्हणते, झिरो ब्रोकरेज प्लस लाईफ टाईम एएमसी, म्हणजे लाईफ टाईम एएमसी आणि लाईफ टाईम झिरो ब्रोकरेज. किती? 2300 रुपयात लाईफ टाईम साठी, पूर्ण आयुष्यभरासाठी ब्रोकरेज पण लागणार नाही आणि मेंटेनन्सचा चार्ज पण घेतील नाही. ऑल प्रोडक्ट झिरो ब्रोकरेज. ऑल प्रोडक्ट म्हणजे त्याच्यात फ्युचर ऑप्शन पण आलं, इंट्राडे पण आलं, लॉंग टर्म पण आलं आणि ईटीएफ पण आलं. झिरो ब्रोकरेज. ओके, झिरो क्वार्टरली एएमसी, झिरो क्वार्टरली ओपनिंग चार्जेस, 000. ओके, आणि हा एक प्लॅन आहे 1200 रुपयाचा. याच्यात काय म्हणते, झिरो ब्रोकरेज. कशासाठी? फॉर लाईफ. म्हणजे फक्त जर तुम्ही 1200 रुपयाला घेणार, तर तुम्हाला 1200 रुपयाच्या प्लॅन मध्ये 900, म्हणजे जो 999 रुपयाचा आहे तो यांचा 1200 रुपयाचा आहे. त्याच्यात जीएसटी वगैरे ऍड करून तो 1200 रुपयाला होतो. तर झिरो ब्रोकरेज फॉर ऑल प्रोडक्ट. झिरो म्हणजे इंट्राडे, लॉंग टर्म, स्विंग ट्रेडिंग काही करा, झिरो ब्रोकरेज लागणार आहे लाईफ टाईम साठी. ओके, आणि हे 2300 रुपये कसे झाले, हे 1299 प्लस 1299, म्हणजे मेंटेनन्सचा जो चार्ज आहे यांचा, तो पण यांचा मेंटेनन्सचा चार्ज 1299, म्हणजे लाईफ टाईम मेंटेनन्स आपल्याला द्यायची गरज नाही, वन टाइम जर पे केलं तर. माझं रिकमेंडेशन काय राहणार तुम्हाला, मेंटेनन्सचा 16 तुम्ही हा प्लॅन घ्या फक्त 1299चा. ओके, कारण की यांचा क्वार्टरली मेंटेनन्सचा चार्ज पण काही जास्त नाही आहे, ते फक्त 140 रुपये आहेत. 140 रुपये दर 3 महिन्याला. ते सुरुवातीला पे करू नका, एवढे पैसे गुंतवू नका. पण हा प्लॅन तुम्ही घेतला एक प्लॅन, तर तुम्हाला बेनिफिट्स होतील. 2-2 प्लॅनसाठी पैसे इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही राहणार. बरोबर? सर क्वार्टरली ऑपरेटिंग चार्जेस तो काय असतो मग? तो किती असतो क्वार्टरली ऑपरेटिंग चार्ज? म्हणजे मेंटेनन्सचा चार्ज असतो क्वार्टरली त्यांचा. हे अकाउंट जे आपलं मेंटेन करतात ना, त्याचा चार्ज असतो. ओके, आपल्याला जे स्टेटमेंट्स वगैरे पाठवतात, खोलल्यानंतर ही सबस्क्रिप्शन आम्हाला दिसणार का? हे दिसेल तुम्हाला, सर्व दिसेल. अकाउंट खोलल्यानंतर गुगलवर चेक केलं तिथे पण तुम्हाला दिसेल. ओके, चालेल. मी क्लास नंतर याची लिंक ग्रुपमध्ये शेअर करतो. ग्रुपवरून लिंकवरून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. ओके, गुगलवरून डायरेक्टली पण करू शकता. रिकमेंडेशन माझं अकाउंटवरती राहणार आहे. ओके, सो तुम्ही तिथं अकाउंट ओपन करा. काही क्वेरी झाली, कस्टमर केअरचा नंबर आहे. जास्त ते वेगळं सिस्टम आहे, मी वेगळं सिस्टम आहे. सो मला फार एवढी जास्त माहिती नाही, पण तुम्ही कस्टमर केअरला कॉल करून त्यांच्या तुम्ही विचारू शकता. वर्किंग डेला तुम्ही विचारू शकता. काही क्वेरी आल्या तर उद्या मार्केट चालू आहे, सो वर्किंग अवर्स मध्ये तुम्ही त्यांना कॉल करून तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही त्यांना विचारू शकता. चालेल? ओके सर. ओके, काही क्वेश्चन असेल तर विचारा. आपण लास्ट 5 मिनिट मध्ये आपण क्लोज करू आपल्या.
हा व्हिडिओ पण सर उद्या हे कराल ना तुम्ही? हा, मी युट्यूबवर अपलोड करेल व्हिडिओ, पण प्रयत्न करायचे की लाईव्ह अटेंड करायचं प्रत्येक, म्हणजे काय इथल्या इथं आपण सर्व गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. युट्यूबमध्ये मला माहिती आहे सर्वजण पूर्ण व्हिडिओ बघत नाही. तर आज माहिती लक्षात नाही, माझं लक्ष नाही मोबाईलला. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, हा आपला रेग्युलर क्लास नाही, दिस इज अवर स्पेशल क्लास. त्यामुळे लिंक पाठवा सर. हो, मी पाठवेल. मी रात्री किंवा उद्या सकाळी लिंक पाठवण्याचा प्रयत्न करतो. ओके ओके. चालेल. काही कन्फ्युजन, आणखी काही क्वेरी असेल तर विचारा. बोला सर, मॅडम. क्लिअर? चालेल. ओके. आणि कोणी सध्या काम करताय का स्विंग ट्रेडिंग लॉंग टर्म? कशात Yes, काम sir. करताय? कोणी कशात करताय? आता बोलू शकता. आता हे संपलं. तुमचे काही वेगळे क्वेश्चन्स असतील क्लास संबंधित, सिलेबस किंवा इतर काही क्वेश्चन्स असतील ज्याच्यावर तुम्ही काम करतात, ते तुम्ही विचारू शकता. सर, मला असं विचारायचं होतं, स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण किती टक्के प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचं? 3%. 3%. मिनिमम 3%. ओके, 3%च्या वर तुम्ही ठेवू शकता, पण माझं रिकमेंडेशन आहे की नाही, म्हणजे एक रिस्क मध्ये जाते. म्हणजे 3% किती दिवसात होते तुम्हाला 3% ते सांगा? सर, कधी कधी खूप कमी दिवसात होतं, 2-3 दिवसात पण येऊन जातं, कधी जास्त दिवस लागतात, असं होतं. मग कमी दिवसात जर होत, जास्तीत जास्त किती दिवस लागले आतापर्यंत तुम्हाला 3% होण्यासाठी? माझं काय झालं, जरा मी म्हणजे स्टॉक थोडे वर गेल्यानंतर घेतले, तर ते खाली आला. RCF आहे माझा, 1-1.5 महिना झाला. मी नेमकी हाय लेवलला घेतला आणि तो खूप पडला. मला समजलंच नाही ऍव्हरेज RCF. कुठे करावं. हा. RCF हा. कशातला स्टॉक आहे तो? निफ्टी 50 आहे की कशाचा आहे तो RCF? नाही नाही, आपलं मिड कॅप निफ्टीतला असावा बहुतेक. ओके, सो असे नका घेऊ. ओके हं. ओके. रोज रोज किती वाजता असतो क्लास? आमचा रोज नसतो सर, रोज आमचा क्लासचे डिटेल्स आहेत. आमची नवीन बॅच 17 तारखेला चालू होणार आहे, सो तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. हा आजचा फ्री वेबिनार होता सर्वांसाठी. ओके, फ्री क्लास नसतो, वेबिनार असतो फ्री मध्ये, वीक मध्ये एखाद्या वेळेस असतो, तो 15 दिवसातून एकदा असतो. आणि क्लास आमचा दर महिन्याला असतो. नवीन बॅच आता 17 तारखेला चालू होणार आहे, तर ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके, कोणी मेसेज केला होता? चेतन सर. ओके, हॅलो सर, एक विचारायचं होतं. विचार. हॅलो, एक विचारायचं होतं. विचार. झिरोधामध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग करतोय. सपोज मी जास्त हे माझं स्टेटमेंट पाहिलं नाहीये, बट सपोज 1000 रुपये सर प्रॉफिट झाला, तर त्याच्यामध्ये टॅक्स किती डिडक्ट होतो? 15% पकडा ना, 15%. म्हणजे टॅक्स प्लस ब्रोकरेज प्लस एसटीटी जे काही सगळं जे असतं. तुम्हाला मेलवरती स्टेटमेंट येते ना सर? स्टेटमेंट येतं, पण एवढं डिटेल पाहिलं नाही सर. कॉल करायचं, त्यांना विचारायचं, मला टोटल किती झालं, त्यांना एवढं सांगायचं मी एवढ्याला बाय केला होता, एवढ्याला सेल केलं, म्हणजे मी 200ला बाय केला, 250ला सेल केला, तर मला 50 रुपये प्रॉफिट व्हायला पाहिजे होतं, तर 50 रुपयातले तुम्ही किती कापले मला सांगा. ते सांगतात तुम्हाला सर्व हिशोब. सर, त्याचं कॅल्क्युलेटर पण असतं ना? कॅल्क्युलेटर पण आहे, पण ते किचकट आहे, एवढा वेळ नाही आपल्याला. थोडक्यात सर, 1000 रुपयाला 150 रुपये कट होतात, बरोबर? जास्त थोडे कधी कधी. ओके, कधी कधी जास्त पण करतात, ते लॉट साईज वरती पण डिपेंड करते. ओके ओके, थँक्यू. चालेल. चालेल, सर्वांना गुड नाईट. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला. बोला. बँक निफ्टीचं काल आपण बोललो ना की आपण ऑप्शन बाय करायचं आहे, तर त्यावेळी मोबाईल वरती तो ट्रिगर प्राइस येत नाही, तिथे 4 नाईटच येतं. कुठलं अकाउंट आहे? झिरो जातं. मला स्क्रीनशॉट पाठवा एकदा, मी चेक करून सांगतो. ओके ओके, तुम्ही काय चूक केली मला कळेल. ओके, मला स्क्रीनशॉट पाठवा, मी सांगतो तुम्हाला. चालेल. ओके, सो होप की हे सर्वांना आजचं आवडलं असेल सेशन. मी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करेल. माझी रिक्वेस्ट आहे, मी हे खूप मेहनतीनं अभ्यास करून हे तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. मला युट्यूबवरती तुमचं प्लीज सपोर्ट पाहिजे. युट्यूबवरती व्हिडिओजला जास्तीत जास्त व्ह्यूज द्या, लाईक्स द्या आणि कमेंट्स द्या. ओके, प्रत्येक व्हिडिओला. थँक्यू, गुड नाईट, टेक केअर. थँक्यू सर. Right.